हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा. मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षको, भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेताना आपण काही विधानसभा मतदारसंघ अभ्यासले. आज आपण अभ्यासणार आहोत शहापूर विधानसभा मतदारसंघ. म्हणजे नेमकं या मतदारसंघामध्ये काय चाललं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण घरात बसून आकडेवारी सांगतो की इथे असं होईल, तिथे तसं होईल. म्हणजे मला एकाने तर सांगितलं की शहापूरमध्ये जवळजवळ लाखभराचा लीड हा टावरेंना मिळेल. परिस्थिती अशी आहे की मतदान किती होणार आहे तेच माहिती नाही, किंवा त्या मतदारसंघामध्ये कोणी फिरलेलं नाही. एकंदरीत या मतदारसंघाची परिस्थिती काय, या मतदारसंघाची रचना काय आहे ती माहिती नाही. ग्रामपंचायती आहे, जिल्हा परिषद, नगरपंचायत कोणाच्या ताब्यात आहे हे काही माहिती नाही. आणि मात्र केवळ रागाच्या पोटी असेल, द्वेषाच्या पोटी असेल किंवा पक्षप्रेमाच्या पोटी असेल अशा आकडेवारी फेकल्या जातात. आणि ह्या आकडेवारी बंद व्हाव्यात म्हणून आम्ही तंतोतंत आकडेवारी जी घडलेली आहे, म्हणजे आत्तापर्यंत काय झालं ह्या मतदारसंघात हे दाखवण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करतो. म्हणजे जी स्क्रीनवर तुम्हाला जी आकडेवारी दिसेल ती ॲथेंटिक आकडेवारी आहे. म्हणजे आम्ही मिळवलेली आहे, आम्ही सर्वेमधून ती जमा केलेली आहे किंवा बऱ्याच लोकांना फोन करून काही लोकांकडून माहिती घेऊन ती मिळवलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मतदारसंघाचा अंदाज यायला, म्हणजे नेमकं या मतदारसंघामध्ये काय होईल हा अंदाज यायला तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आणि आत्तापर्यंत जे व्हिडिओ आमचे आले ते व्हिडिओ सगळ्यांना तुम्हाला आवडले. म्हणजे बऱ्याचशा लोकांनी ते सेव्ह केले, त्याच्या स्क्रीनशॉट घेतले आहे आणि ती जी आकडेवारी आहे ती आज पूर्ण मतदारसंघामध्ये फिरते. आणि आम्हाला वारंवार फोन येतात की आमच्या मतदारसंघाचं दाखवा, त्या मतदारसंघाचं दाखवा, या मतदारसंघाचं दाखवा, नेमकं काय होतं आहे. खरं तर मशाल न्यूज नेटवर्कवर ही जी ॲथेंटिक म्हणजे अगदीच खरी आकडेवारी आम्ही जी दाखवतो आहे त्यावरून तुम्हाला अंदाज बांधता येईल की या मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार आहे. आपण शहापूर विधानसभा हा मतदारसंघ भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. आणि या मतदारसंघाची पार्श्वभूमी नेमकी काय ही ती आपण पाहून घेऊया. म्हणजे 1967ला इथे जी पहिली निवडणूक झाली त्यावेळेस तर PR पाटील नावाचे अपक्ष उमेदवार उभे होते आणि ते चांगल्या मताने निवडून आले होते. 1972ला श्रीरंग रामास शिंगे हे काँग्रेसमधून निवडून आले होते. आणि 1978ला काशीनाथ रामचंद्र तेलम वर्कर्स पार्टी जी होती त्या वर्कर्स पार्टीमधून ते निवडून आले होते. 1980 नंतर मात्र या मतदारसंघाचा पॅटर्न पूर्ण बदललेला आहे. म्हणजे गेली 40 वर्ष सातत्याने या मतदारसंघावर बरोरा आणि दरोडा या दोन घराण्यांचं वर्चस्व राहिलेले आहे. म्हणजे अगदीच बरोरांची दुसरी पिढी जी पांडुरंग बरोरा ही राजकारणात आली आणि तीही बऱ्यापैकी स्थिरावलेली आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार उभे राहतात, मात्र बरोरा किंवा दरोडा यांच्याशिवाय कोणालाही स्वीकारलं जात नाही. त्याचा जो पाया रचला गेला तो महादू बरोराने. म्हणजे महादू बरोरा ही खूप कर्तबगार आमदार होते, खूप चांगले आमदार म्हणून त्यांची पूर्ण महाराष्ट्रभर ओळख होती. 1980ला जेव्हा ते निवडणुकीला उभे राहिले येस काँग्रेसमधून, म्हणजे खरं तर शरद पवारांनी तेव्हा वेगळी काँग्रेस स्थापना केली होती की येस काँग्रेस तिला बोलायचे. ते येस काँग्रेसमधून 1985ला महादू नागो बरोरा हे उभे राहिले आणि ते चांगल्या मतांच्या फरकाने निवडून आले. 1985ला पुन्हा ते येस काँग्रेसमधून उभे राहिले आणि तेव्हाही ते जिंकले. म्हणजे 80 आणि 85 या दोन्ही निवडणुका ह्या महादू बरोरा यांनी चांगल्या प्रकारे जिंकल्या होत्या. 1990ला पुन्हा शरद पवार काँग्रेसमध्ये आले आणि काँग्रेसमधून जेव्हा महादू बरोरा उभे राहिले तर 1990मध्येही शहापूर विधानसभा मतदारसंघामधून महादू बरोरा हे विजयी झाले होते. आता सलग 3 वेळा त्यांनी विजय संपादला होता आणि त्यांना पाडणं किंवा त्यांना पराभूत करणं कुणाला शक्य नाही असं वाटत होतं. त्याच वेळेस आनंद दिघे ज्यांची ओळख पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची होती आणि 1995ला शिवसेना अत्यंत फार्मामध्ये होती आणि त्यावेळेस शहापूरवर दरोडा घालण्याचं काम हे आनंद दिघे यांनी केलं होतं. आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी एका सामान्य शिवसैनिकाला, एका सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी निवडणुकीला उभं केलं आणि 1995मध्ये बरोरांना पाडून हा तरुण विजयी झाला होता. दरोडा हे चांगल्या मतांच्या फरकाने त्यावेळेस जिंकले होते 1995मध्ये. आणि 1999ला पुन्हा एकदा दौलत दरोडा हे जिंकले होते. कारण दौलत दरोडा यांचं काम जे होतं ते खूप चांगलं होतं. म्हणजे कुठे त्यांनी दुरावा कोणाशी घेतला नव्हता, भांडणं केली नव्हती, वाद घातले नव्हते. आपलं काम भलं आणि आपण भलं या थाटाचा त्यांच्या पूर्ण मतदारसंघामध्ये त्यांचं काम होतं. त्या पद्धतीने ते वागत होते. त्याच्यामुळे 1999ला पुन्हा एकदा दौलत दरोडा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. सलग 2 वेळा त्यांनी महादू बरोरा यांचा
पराभव केला होता. मात्र 2004ला पुन्हा एकदा ह्या मतदारसंघामध्ये उलथापालथ झाली आणि शिवसेनेची मोठी फळी एक फुटून महादेव बरोबरांना मिळाली आणि मग तिथे दौलत दरोडांचा घात झाला आणि त्यावेळेस 2004ला पुन्हा एकदा महादेव नागो बरोरा हे तिथे आमदार झाले. म्हणजे सलग ज्या निवडणुका आपण बघितल्या 1980 पासून, तर बरोरा आणि दरोडा यांच्यामध्ये त्या रंगलेल्या होत्या. 2009मध्ये पुन्हा एकदा दौलत दरोडा यांनी महादेव बरोरा यांचे चिरंजीव आहेत पांडुरंग बरोरा यांचा पराभव केला. पांडुरंग बरोरा हे नौखे उमेदवार होते आणि त्यांचा जो प्रयोग महादेव बरोरांनी करून बघितला की आपल्याला एक नवीन उमेदवार देऊन बघू, नवीन पिढीच्या हातात सूत्र देऊ. मात्र तो प्रयोग फसला आणि तिथे दौलत दरोडा हे त्यावेळेस निवडून आले होते. त्याच्यानंतर पुन्हा एकदा 2014ची जी निवडणूक झाली त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा पांडुरंग बरोरा हे विजयी झाले. म्हणजे पांडुरंग बरोरा पहिल्यांदा 2009ला पडले, आता 2014ला त्यांनी दौलत दरोडा यांचा पराभव केला आणि आता सध्या ते आमदार आहेत. म्हणजे तुम्ही जर बघितलं की गेली 1967 पासूनच्या निवडणुकांमध्ये 3 वेळा हे इतर पक्षांचे आमदार आहेत. मात्र 1980 पासून 4 वेळा सलग महादेव बरोरा किंवा दरोडा हे 3 वेळा आणि पांडुरंग बरोरा हे 1 वेळा, म्हणजे जवळजवळ 8 वेळा, म्हणजे 8 म्हणजे 40, जवळ 40 वर्ष दरोडा आणि बरोरा हेच या मतदारसंघामध्ये आमदार आहेत. म्हणजे पूर्ण शहापूर विधानसभा मतदारसंघाची जर रचना बघितली तर या भागामध्ये जो मतदार आहे तो या 2 घराण्यांनाच स्वीकारतो. तिसरं घराणं काही स्वीकारायला कोणी तयार नाही. कारण 1980 पासून अनेक उमेदवारांनी निवडणुका लढवल्या, उमेदवारी मागून बघितल्या, अगदीच वेगवेगळे प्रयोग करून बघितले, विविध स्थानिक संघटना आल्या, मात्र कुणाचाही त्यांच्यापुढे निभावा लागला नाही. हे 2 जे उमेदवार आहेत, म्हणजे बरोरांचा वारसा पांडुरंग बरोरा असेल, आता दौलत दरोडा अजूनही रिंगणामध्ये बऱ्यापैकी आहेत आणि पांडुरंग बरोरा तर सध्याचे आमदार आहेत. त्यामुळे अजून पुढच्या ज्या 5-6 निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये हीच लोक बघायला मिळतात का, हा मोठा प्रश्न आहे. कारण मध्यंतरी मी दोघांच्याही जेव्हा मुलाखती घेतल्या होत्या, पांडुरंग बरोरा आणि दौलत दरोडा, त्यांना प्रश्न विचारला होता की तुमच्याशिवाय दुसरा माणूस आहे की नाही आदिवासी समाजामध्ये, की दुसरा उमेदवार मिळतो की नाही पक्षांना, हा त्यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळेस त्यांनी ते उत्तर खूप सुरेख पद्धतीने दिलं होतं. त्याचे व्हिडिओ याच चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील. मात्र यावेळेसचा जो विषय आपला आहे, ह्या मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार आहे, जी पार्श्वभूमी सांगितली त्या पार्श्वभूमीनुसार एवढं तर नक्की आपल्या लक्षात येईल की गेली 1980 पासून आत्तापर्यंत या मतदारसंघावर ही 2च घराणी हे राज्य करतात. म्हणजे आत्ताचे तिथले जर नेते बघितले तर एक तर दौलत दरोडा, एक तर पांडुरंग बरोरा. 2019च्या निवडणुकीचं विश्लेषण करताना आपल्याला थोडंसं मागं जावं लागेल. म्हणजे फार मागे नाही, पण मागच्या 2 निवडणुका तरी आपल्याला अभ्यासाव्या लागतील. म्हणजे 2009ला जी लोकसभा निवडणूक झाली किंवा 2014ला जी लोकसभा निवडणूक झाली, ह्या निवडणुकांमध्ये नेमकं काय झालं, त्यावेळेसची मतदानाची आकडेवारी कशी होती, की लोकांनी मतदारांनी कशा प्रकारे उमेदवारांना साथ दिली होती, याच्यावर जर आपण नजर टाकली आणि त्याचा जर अभ्यास केला तर आपल्याला बरीचशी गणितं मांडता येतील आणि मग 2019पर्यंत आपल्याला पोहोचता येईल. म्हणजे आत्ताची निवडणुकीची रंगत ज्या पद्धतीने सुरू आहे त्याच्यावर पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतली तर तुमच्या लक्षात येईल की नेमकं या निवडणुकीमध्ये काय घडणार आहे. म्हणजे 2009ला जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये एकूण 16 उमेदवार उभे होते. त्याच्यामध्ये जी लढत झाली ती म्हणजे भाजप वर्सेस काँग्रेस, म्हणजे अधिक परंपरागत लढत आहे की 2009लाही काँग्रेस आणि भाजप लढली, 2014लाही काँग्रेस भाजप लढली आणि आत्ताही काँग्रेस भाजप ही एकमेकांच्या विरोधात लढते. शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यावेळेस सर्वाधिक मतं ही अपक्ष उमेदवाराला मिळाली होती आणि अपक्ष उमेदवार होते विश्वनाथ पाटील. म्हणजे विश्वनाथ पाटलांना जी 77,000 मतं मिळाली होती 2009ला, त्याच्यापैकी निम्मे मतं म्हणजे 36,093 मतं ही शहापूरमधून होती. शहापूर विधानसभा हा खरं तर कुणबी सेनेचा बालेकिल्ला होता. कुणबी सेनेची स्थापना झाल्यानंतर तिथे जोराने कुणबी सेनेची स्थापना झाली होती आणि मोठ्या संख्येने कुणबी सेनेमध्ये तिथे समाज सामील झाला होता. त्याचं कारण असं की त्या मतदारसंघामध्ये कुणबी समाजाची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणावर आहे. 2 नंबरला तिथे आदिवासी समाज आहे आणि हे दोन्ही समाज निवडणुकीची पूर्ण गणितं ही बदलवताना दिसतात. म्हणजे ज्याच्या पाठीशी आदिवासी समाज असेल, कुणबी समाज असेल तर तो जिंकतो अशी तिथली परिस्थिती. आणि हे दोन्ही समाज बऱ्यापैकी निवडणुकीमध्ये ॲक्टिव्ह झालेले दिसतात, कारण आदिवासी उमेदवारच तिथे आमदारकीला उभे असतात. त्याच्यामुळं आदिवासी मतदार जो आहे तोही ॲक्टिव्ह असतो आणि कुणबी मतदार आहे हा तर खूप संवेदनशील आहे. म्हणजे समाजासाठी तो काहीही करायची त्याची तयारी असते आणि तोच परिणाम त्यावेळेस दिसला होता. कारण त्यावेळेस जे सुरेश टावरे
काँग्रेसमधून लढत होते, खरं तर त्यावेळेस ते जिंकले होते. मात्र त्यांना 20,010 मतं ही मिळाली होती. म्हणजे जिंकणारा जो उमेदवार होता त्याला खूप कमी मतदान या शहापूर विधानसभामध्ये झालं होतं. तसंच ते मतदान जगन्नाथ पाटील यांना झालं होतं, ते 17,677. म्हणजे 17,677 आणि 20,010 ही दोन्ही मतं काँग्रेस आणि भाजपची धरली तर ती 37,000 होतात. आणि एकट्या विश्वनाथ पाटलांना तिथे 36,093 मतं मिळाली होती. म्हणजे विश्वनाथ पाटलांचा होल्ड या तालुक्यावर बऱ्यापैकी होता. आणि आत्ताही तीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांना कपिल पाटील यांच्यासोबत घेतलेलं आहे. म्हणजे खरं तर ते कपिल पाटील यांना किती मदत करतील हे आपण पुढील भागामध्ये बघूया. तत्पूर्वी जर आत्ताच्या घडीला म्हणजे ही जर दोन्ही मतं आपण जर धरली, म्हणजे विश्वनाथ पाटलांना मिळालेली मतं आणि जगन्नाथ पाटील यांना धरलेली मतं, त्यावेळेस जगन्नाथ पाटील यांना 17,677 आणि विश्वनाथ पाटील ती 36,093. म्हणजे त्यावेळेस सुद्धा दोघांची मतांची बेरीज केली तर 53,770. म्हणजे 2009ची जर आकडेवारी बघितली किंवा कपिल पाटील त्याचा कसा फायदा होईल हे जर बघितलं तर भाजपची मतं अधिक विश्वनाथ पाटील यांची मतं, कारण विश्वनाथ पाटील यांची मतं ही अपक्ष होती, ती धरावीच लागतील. आणि जगन्नाथ पाटील यांची मतं ही भाजपचीच होती, ती पण धरावी लागतील. कारण शिवसेना त्यावेळेस ती बरोबर होती, आत्ताही शिवसेना बरोबर आहे. म्हणजे 2009ला 53,770 एवढं मताधिक्य हे आत्ताच्या घडीला जर आपण मोजलं तर ते कपिल पाटलांच्या पारड्यात जाताना दिसतं. आणि त्याच्याबरोबर आता मनसे जी त्यावेळेस उभी होती ते मनसेला 16,542 म्हणजे भाजपच्या बरोबरीने जवळजवळ त्यांना मतं मिळाली होती. 16,542 ही DK म्हात्रे यांना त्यावेळेस मतं मिळाली होती. आणि DK म्हात्रे आणि सुरेश टावरे म्हणजे आता मनसे ही सुरेश टावरेंच्या बरोबर आहे, त्याच्यामुळे DK म्हात्रे अधिक सुरेश टावरे यांची मतं आपल्याला एकत्र करावी लागतील. आणि ती जर धरली तर 36,552 एवढी मतांची ती आकडेवारी येते. आणि जो मतांचा फरक आहे म्हणजे मग कपिल पाटील आणि सुरेश टावरे यांच्या मतामधला जो फरक होईल तो 17,218चा. म्हणजे 2000च्या निवडणुकीप्रमाणे जर आपण गेलो तर कपिल पाटील हे 17,218 मतांनी हे पुढे दिसतील. त्यावेळेस जे मतदान झालं होतं ते फक्त 1,02,718. म्हणजे 2009ला मतदान झालं आहे ते 1,02,718. आणि आता ज्या पद्धतीने वावड्या उठत आहेत की एवढ्या मतांची यांना आघाडी मिळेल, त्यांना तेवढ्या मतांची आघाडी मिळेल, प्रत्यक्षात तेवढं मतदानच होत नाही आहे. म्हणजे शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये 2009ला जेमतेम 1,00,000चा आकडा पार केला होता. आणि तसाच पद्धतीचा जो आकडा आत्तापर्यंत जो राहील ते जर आपण बघितलं तर फारसा लीड म्हणजे 2 उमेदवारांमधला हा लीड हा ते 15 ते 16-17 हजाराचा एवढाच लीड राहणार. त्याच्यापेक्षा जास्त लीड या मतदारसंघामध्ये जो घेईल तो खरं तर खूप पुढे निघून जाईल, म्हणजे हा विजयी मतदान होईल. आपण बघितले आधीचे मतदारसंघ त्याच्यामध्ये जी गणितं आपण मांडली होती म्हणजे भिवंडीचे 2 मतदारसंघ हे सुरेश टावरेंकडे जात आहेत आणि त्याची बरोबरी भिवंडी ग्रामीणमध्ये कपिल पाटील करत आहेत. आणि त्यामुळे शहापूर जो मतदारसंघ आहे तो ज्याच्याकडे राहील तो त्यांची प्लस मतं होतील. म्हणून 2009च्या नुसार जर आपण गेलो तर कपिल पाटील हे 17,218 मताने पुढे राहतील. मात्र तशी आताची पार्श्वभूमी नाही आहे. 2009ची गणित आता बदललेली आहेत. त्यावेळेस जे विश्वनाथ पाटील अपक्ष लढत होते ते आता कपिल पाटील यांच्या बरोबर आहेत. आणि ज्यांनी निवडणूक लढवली होती DK म्हात्रे आणि मनसेने ते आता सुरेश टावरे यांच्या बरोबर आहेत. त्याच्यामुळे ह्या मतांची गोळाबेरीज जर झाली आणि त्या पद्धतीने जर संघटना त्यांच्या जर टिकून राहिल्या असल्या तर या 2009चा आपल्याला विचार करता येईल. मात्र अंदाज बांधण्यासाठी आपल्या लक्षात येतं की कुणबी सेना ही शहापूरमध्ये बऱ्यापैकी आहे आणि ती आज कपिल पाटील यांच्याबरोबर आहे. तशी आपण 2009ची आकडेवारी बघितली तशी आपण आता स्क्रीनवर 2014ची आकडेवारी बघूया. तुम्ही तर त्या स्क्रीनवर नजर मारली, त्या आकडेवारी जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल की आता गणितं बदललेली दिसतात. म्हणजे जे विश्वनाथ पाटील अपक्ष उभे होते किंवा सुरेश टावरे जे काँग्रेसमधून उभे होते, सुरेश टावरे यांच्या बदली आता विश्वनाथ पाटील काँग्रेसमधून लढत आहेत आणि कपिल पाटील यांच्या विरोधामध्ये विश्वनाथ पाटील यांची लढत दिसते. त्यावेळेस कपिल पाटील यांना शहापूर विधानसभा मतदारसंघामधून 53,270 ही मतं मिळाली होती आणि विश्वनाथ पाटील यांना 49,809 एवढी मतं मिळाली होती. म्हणजे त्यावेळेस जे मतदान झालं होतं ते 1,02,000च्या आसपास झालं होतं आणि आत्ता जे मतदान झालं 2014ला ते झालं 1,42,834. म्हणजे मतदान वाढल्यामुळं विश्वनाथ पाटील यांची मतं वाढली आणि कपिल पाटील यांची मतं ही तर कुठच्या कुठे गेली. म्हणजे जगन्नाथ पाटलांची मतं आणि कपिल पाटील यांना मिळालेली मतं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. म्हणजे जी आकडेवारी मी 2009ची आपण धरली होती ती 53,000च्या आसपास होती आणि आता कपिल पाटील यांना जी मिळणारी मतं आहेत ती बरोबर 53,270 एवढी मतं ही
भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची मिळाली होती. म्हणजे शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे विश्वनाथ पाटीलची ताकद आहे असं सांगितलं जात होतं आणि तिथे विश्वनाथ पाटील हे 1 नंबरला राहतील आणि कपिल पाटील आणि त्यांच्यामध्ये मतांचा खूप मोठा फरक राहील आणि त्याच्यामुळे विश्वनाथ पाटील निवडून येतील अशी काही गणितं त्यावेळेस मांडली गेली होती. कारण शहापूर तालुक्यामध्ये आत्ताची जी कपिल पाटलांची परिस्थिती आहे तशीच परिस्थिती किंवा त्यापेक्षा वाईट परिस्थिती ही शहापूरमध्ये होती. म्हणजे शहापूरमधला अभ्यास जर केला आपण त्यावेळेस कपिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून थेट त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर उभे राहिले होते आणि भारतीय जनता पार्टी ही शहापूरमध्ये म्हणजे अगदीच नावाला चव होती ती. या पूर्ण मतदारसंघामध्ये भाजपचं जसं काँग्रेसचं काही अस्तित्व नाही तसं ते भाजपचंही त्यावेळेस अस्तित्व नव्हतं. मात्र शिवसेनेच्या जोरावर आणि एकंदरीत कपिल पाटील यांनी जी केलेली व्यूहरचना असेल किंवा राष्ट्रवादी सोबत घेऊन लढलेली ती निवडणूक असेल त्याच्यामुळं कपिल पाटील यांची परिस्थिती त्यावेळेस वाईट असताना म्हणजे कपिल पाटील यांना त्यावेळेस मतच मिळणार नाहीत असे बरेचसे अंदाज होते की ते एकतर भाजपमध्ये गेलेत आणि भाजप शहापूरमध्ये नाही आहे त्याच्यामुळे कपिल पाटील हे विश्वनाथ पाटलांपेक्षा खूप मागे राहतील. मात्र तसं चित्र दिसलं नव्हतं. म्हणजे आज जे सांगितलं जातं की शहापूरमध्ये कपिल पाटील यांना मतदान होणार नाही त्यावेळेसही तसं सांगितलं जात होतं की कपिल पाटील यांना मतदान होणार नाही. मात्र शहापूर तालुका म्हणजे जो आहे विधानसभा मतदारसंघ तो मात्र कपिल पाटील यांच्या बाजूने उभा राहिला आणि विश्वनाथ पाटलांपेक्षा त्यांना जो मतांचा जो फरक भेटला तो एक 4-4.5 हजारांचा तो फरक त्या दोघांमध्ये दिसला. आत्ता मात्र ती परिस्थिती वेगळी आहे. आत्ता म्हणजे नेमकं गणित काय मांडायचे आराखडे काय मांडायचे हे कळायला मार्ग नाही. त्याला कारण असं की पूर्ण वातावरण बदललेलं आहे. म्हणजे विश्वनाथ पाटील जे लढले होते म्हणजे त्यांची जी 49,809 जी मतं होती ती थेट आता कपिल पाटलांना जॉईन झालेले आहेत. म्हणजे ते आपल्याला धरता येणार नाही तशी पण उमेदवारच बदलला किंवा जी विश्वनाथ पाटील जे काँग्रेसमधून लढत होते ते आता भाजपबरोबर आहेत. म्हणजे भाजपचा उमेदवार आणि काँग्रेसचा उमेदवार जे 2014ला लढले ते आता एकत्र आहेत आणि ते सुरेश टावरे यांच्या विरोधात आता दोघेजण लढत आहेत. म्हणजे कपिल पाटील यांना विश्वनाथ पाटील यांचा खूप मोठा फायदा होईल. जे अपक्ष उभे जेव्हा राहिले होते तेव्हा त्यांना जी मतं मिळाली होती ती मतं आता आपल्याला प्लसमध्ये ही यांना धरावी लागतील आणि सुरेश टावरे यांना मिळालेली मतं असतील ती काँग्रेसच्या पारड्यामध्ये आपल्याला टाकावी लागतील. आणि म्हणून ते विश्वनाथ पाटील आणि सुरेश म्हात्रे जे मनसेचे उमेदवार त्यावेळेस उभे होते त्यावेळेस सुरेश म्हात्रेंना 22,503 मतं मिळाली होती. म्हणजे मनसेच्या उमेदवाराला शहापूर विधानसभा मतदारसंघातून 22,503 मतं मिळाली होती. म्हणजे शहापूरमध्ये त्यावेळेस ही मनसे चांगली होती आणि DK म्हात्रे उभे होते त्यावेळेसही त्यांची चांगली परिस्थिती होती. त्यानंतर ज्या विधानसभा झाल्या त्याच्यामध्ये मात्र त्यांना कुठेतरी फटका बसलेला दिसतो. मात्र लोकसभा मतदारसंघामध्ये मनसेची परिस्थिती दोन्ही वेळेस ही चांगली दिसते आपल्याला. यावेळेस आपल्याला मतांची आकडेवारी धरली तर विश्वनाथ पाटील अधिक मनसे म्हणजे त्यावेळेस ते काँग्रेसची मतं आपण धरूया आणि मनसेची मतं धरूया तर ती एकूण होत 72,312 आणि कपिल पाटील यांची मतं धरली आपण तर 53,270. मात्र यावेळेस विश्वनाथ पाटील त्यांच्या सोबत असल्याने काँग्रेसची मतं ही मोठ्या संख्येने तिथे कमी होताना दिसते. म्हणजे जो 19,000चा जो फरक काँग्रेस मनसे जर एकत्र आपण धरली म्हणजे विश्वनाथ पाटील उभे उभांदर होते ते काँग्रेसचे होते म्हणून तर ती मतं धरली आणि कपिल पाटील यांची मतं धरली तर तो फरक आहे 19,042 मतांचा. मात्र हा जो फरक दिसतो म्हणजे कपिल पाटील हे 19,042 मतांचा जो टप्पा केव्हाच ओलांडेल त्याला कारण असं आहे की इथे काँग्रेस खूप कमकुवत आहे आणि इथे राष्ट्रवादी ही खूप जोराने इथे दिसते. म्हणजे या मतदारसंघामध्ये दौलत दरोडा आणि पांडुरंग बरोडा यांचं वर्चस्व आहे आणि दोघेही एक राष्ट्रवादीचा एक शिवसेनेचा आहे आणि बऱ्यापैकी आता भाजप वाढताना दिसते. म्हणजे भारतीय जनता पार्टी जेव्हा 2009मध्ये ही खूप कमकुवत होती कपिल पाटील जेव्हा भाजपमध्ये आले तेव्हाही कमकुवत होती. मात्र गेल्या 5 वर्षामध्ये ही भारतीय जनता पार्टी वाढवण्याचा सातत्याने कपिल पाटील यांनी प्रयत्न केलेला आहे आणि ह्या प्रयत्नामधून शिवसेना खूप खवळलेली त्यांच्यावर होती. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातून जे संघर्ष निर्माण झाले मग ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपंचायत यांच्या ज्या निवडणुका असतील त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाद झाले आणि अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेला अंगावर घेऊन कपिल पाटील यांनी भाजप वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम आत्ता जी नाराजी दिसते किंवा आत्ता जो विरोध होताना दिसतोय तो त्या माध्यमातून होताना दिसतोय. मात्र जेव्हा शिवसेना कमी होते त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी इथे वाढलेली दिसते. म्हणजे इथे शिवसेना ही 1 नंबरला दिसते 2 नंबरला राष्ट्रवादी दिसते 3 नंबरला भाजप दिसते आणि 4 नंबरला काँग्रेस. म्हणजे काँग्रेसचा इथे खूप कमी मतदार आपल्याला दिसतं. म्हणजे ज्या सगळ्या निवडणुका झाल्या त्याची आपण आकडेवारी जर बघितली तर त्याच्यामध्ये काँग्रेस आपल्याला कुठेही दिसत नाही. आणि आत्ता कुणबी सेना जी आहे म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर कुणबी सेनेची मतं ही कपिल पाटील यांना मिळतील अशातला भाग नाही आहे. मात्र जी काही विश्वनाथ पाटील यांना मानणारी मतं आहेत म्हणजे
विश्वनाथ पाटलांची मतं या शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत हे सगळ्यांना मान्यच करावं लागेल. ती 36,000 मतं ज्यावेळेस जी पडली होती तेवढी नाही, मात्र 10 ते 15,000 मतं ही कपिल पाटीलला एक गठ्ठा ते देतील. आणि जेव्हा ही मतं त्यांच्याकडे जातील आणि भारतीय जनता पार्टी वाढवलेली आहे, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे काम करतात हे जर सगळं जर आपण बघितलं, कपिल पाटील आणि सुरेश टावरे यांच्यामध्ये ही एक खूप रंगतदार लढत होताना आपल्याला दिसणार आहे. मात्र याच्यात सगळं जे परिणाम जो होणार आहे तो म्हणजे राष्ट्रवादी नेमकी काय करते त्यांच्या मतांचा. म्हणजे आत्ताच्या घडीपर्यंत म्हणजे आज 24 एप्रिल 2019 निवडणुकीचं मतदान जे 29 एप्रिलला आहे आणि आत्ताच्या क्षणापर्यंत ज्या बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं काही पटत नाही असं दिसतंय. जे आमदार आहेत राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा हे अजून काँग्रेसच्या प्रचारात आम्हाला कुठेही दिसले नाही. म्हणजे 1-2 जर मिटिंग्स बघितल्या छोट्या मोठ्या किंवा कार्यालयाचं उद्घाटन जर आपण बघितलं तर ते जर सोडलं तर ज्या पद्धतीने ते त्यांच्या निवडणुकीमध्ये प्रचार करताना दिसतात, म्हणजे जेव्हा विधानसभेची जी निवडणूक असते त्यावेळेस जे झोकून देऊन काम करतात तसं काही काम करताना पांडुरंग बरोरा हे दिसत नाहीत. आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या बऱ्याचशा तक्रारी आहेत की राष्ट्रवादीची लोक म्हणजे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे आमच्याबरोबर येत नाही आहेत, ते आम्हाला सहकार्य करत नाही. आणि त्यातूनच मग शरद पवारांचे फोन आले, अगदी अजित पवारांचेही फोन आले. पांडुरंग बरोरांना अजित पवार आणि शरद पवारांनीही फोन करून सांगितले की आपली मदत टिकली पाहिजे, तुम्ही सुरेश टावरेंना मदत केली पाहिजे. मात्र पांडुरंग बरोरांची तक्रार अशी आहे की हे लोक आम्हाला बरोबर घेत नाहीत. म्हणजे एकीकडे काँग्रेस सांगते की हे आमच्याबरोबर येत नाही आणि इकडे पांडुरंग बरोरांची माणसं सांगतात हे आम्हाला विश्वासात घेत नाही, आम्हाला ते बरोबर घेत नाही. आणि कुठेच त्यांची प्रचार यंत्रणा राबवताना ते दिसत नाही. स्टिकर नाही आहेत, झेंडे नाही आहेत, गाड्या नाही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तक्रारी करताना हे दिसत आहेत. त्याच्यामुळं राष्ट्रवादी ही किती मनाने काम करेल हा मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्येच जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत पांडुरंग बरोरा यांच्या बाबतीमध्ये एक सुरुवातीला शिवसेनेने आक्षेप घेतला होता की दौलत दरोडा यांना तिकीट नाकारून ते पांडुरंग बरोरा यांना दिलं जाणार आहे अशी एक चर्चा होती. आणि त्यामुळे शिवसेनेने पेटून उठला होता की आधी तुम्ही दौलत दरोडांना तिकीट जाहीर करा आणि मग आम्ही निवडणुकीचा प्रचार करू. त्यावेळेस एकनाथ शिंदे पालकमंत्री असतील किंवा शिवसेनेचे नेते मंडळी असतील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील असतील आणि त्यांची समजूत घातली आणि विधानसभेच्या वेळेस त्या विधानसभेचा विषय येईल त्यावेळेस आपण दौलत दरोडांना तिकीट द्यायचं कोणाला द्यायचं ते आपण ठरवू. मात्र तेव्हा ठिणगी पडली होती आणि चर्चा होती की विधानसभेला पांडुरंग बरोरा यांना तिकीट मिळतं. आता पांडुरंग बरोरा इकडे तिकीट मिळालं तर दौलत दरोडांना तिकडे तिकीट मिळेल. म्हणजे असंही 40 वर्ष हीच घराणे होती, पुढच्या आणखीन 5-25 वर्ष हीच घराणे राहतील, त्यामुळे फारसा फरक पडणार नाही. मात्र ह्या निवडणुकीमध्ये तो फरक पडताना दिसतोय. म्हणजे दौलत दरोडा यांना तिकीट मिळेल किंवा त्यांच्या भोवती जी लोक आहेत ते त्यांचे समर्थक आहेत शहापूर तालुक्यात ती मोठ्या संख्येने आहेत. म्हणजे मला एक सांगावं असं वाटतं की आम्ही डोळखाम परिसरामध्ये काही प्रचारामध्ये जी मंडळी होती त्यांच्या इंटरव्ह्यू घ्यायला गेलो होतो. म्हणजे किसन कथोरे हे त्या भागामध्ये फिरत होते आणि आम्हाला ते योगायोगाने तिथे भेटले. एका घरामध्ये आम्ही बसलो असताना तिथे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी किसन कथोरेंना अडवलं आणि त्यांनी सांगितलं शिवसेनेवाल्यांनी की तुम्ही इथे बाळा धानके आणि दौलत दरोडा यांना का घेऊन फिरत नाहीत. आमच्या मतदारसंघामध्ये बाळा धानके असतील किंवा दौलत दरोडा असतील यांना तुम्ही घेऊन आले तर आम्ही मतदान करू, नाही तर तुम्ही फिरून काही उपयोग नाही. त्यावेळेस किसन कथोरेंनी त्यांची समजूत काढली. मग त्यावेळेस कळलं की ह्या भागामध्ये म्हणजे शहापूर तालुक्यामध्ये म्हणजे आम्ही जिथे जिथे गेलो तिथे काही कार्यकर्त्यांची पॉकेट्स आहेत, कार्यकर्त्यांना मानणाऱ्या जो मतदार आहे त्या भागातला एक कार्यकर्ता हा असा असतो की त्याच्या इशाऱ्यावर सगळं हे चालतं. आणि दौलत दरोडा यांची ही लोकप्रियता तिथे बऱ्यापैकी आहे. पांडुरंग बरोरा हे तर आमदार म्हणजे त्यांची लोकप्रियता आहेच, पण दौलत दरोडा यांचीही लोकप्रियता आहे. दौलत दरोडा हे बऱ्यापैकी कामाला लागले आहेत कारण त्यांना काम करणं गरजेचं आहे. पुढची जी विधानसभा लढवायची त्यांना जे कार्यकर्ते सांभाळायचे आहेत त्याच्यामुळे ते अगदी निष्ठेने काम करतायत कपिल पाटील यांचं. आणि शिवसेनेचा आदेश मानून किंवा ते सुरेश टावरे यांना मदत करण्याचा प्रश्नच येणार नाही. ते शिवसेनेच्या कपिल पाटील यांनाच मदत करतात, त्यांचे कार्यकर्तेही मदत करतात. आता पांडुरंग बरोरा हे सुरेश टावरे यांना मदत करतील का हा प्रश्न आजच्या 24 तारखेपर्यंत आम्हाला पडलेला आहे. आम्ही जो सर्वे केला त्या सर्वेमध्ये पांडुरंग बरोरा हे कुठल्याच मतदारसंघामध्ये अजून पोहोचलेले नाहीत किंवा त्यांची जी आम्ही 2-3 वेळा त्यांचा व्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला की नक्की पांडुरंग बरोरा कुठे आहेत तर कुठे फिरत आहेत. त्यांच्यावर जबाबदारी जी होती ती मावळ विधानसभा मतदारसंघाची होती. पार्थ पवार तिथे जे उभे आहेत
त्या मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी समाज आहे आणि पांडुरंग बोराडे हे आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांचे नेते आहेत. त्याच्यामुळे त्यांना तिथे प्रचारामध्ये गुंतवून ठेवलं होतं, म्हणून ते शहापूरमध्ये पोहोचले नव्हते. मात्र दौलत दरोडा हे सुरुवातीपासून कपिल पाटील यांच्या प्रचारामध्ये दिसत आहे. जरी त्यांना शिवसेनेचे नेते जवळ घेत नसले तरीही दौलत दरोडा हे प्रामाणिकपणे कपिल पाटील यांचं काम करतात. म्हणजे जर एकूण आपण आकडेवारी बघितली म्हणजे मनसेची त्यावेळेसची 2014ची 22,503 मतं आणि काँग्रेसची 49,809 मतं, ही 72,312 मतं होत आहेत. मात्र जो उमेदवार होता तोच आता कपिल पाटील यांच्या बरोबर असल्याने कपिल पाटील यांचं पारडं काहीसं जड होताना दिसतंय. आता शिवसेनेची जी नाराजी आहे ती किती प्रमाणात निवळते, म्हणजे आपण जे व्हॉट्सअपवरचे आम्ही जे मेसेज चेक करतोय किंवा ज्या अफवा, कंड्या, चर्चा, वंदता ज्या सगळ्या पसरत आहेत त्या जर आपण बघितल्या तर कपिल पाटील यांना थोडासा त्रास हा शिवसेनेच्या गोटातून होऊ शकतो. मात्र त्याचबरोबर राष्ट्रवादी ही कपिल पाटील यांच्याबरोबर राहताना दिसते की राष्ट्रवादीचा जो कार्यकर्ता आहे हा कपिल पाटील यांचा कार्यकर्ता आहे, कपिल पाटील यांना मानणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे जी शिवसेनेची नाराजी जी आहे ती राष्ट्रवादी भरून काढेल अशी इथे परिस्थिती आहे. त्याच्यामुळं शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये फारशी कपिल पाटील आघाडी घेणार नाही, फक्त जी आघाडी घेतील ती प्लसमध्ये राहील असं 2014च्या निवडणुकीवरून दिसतं. कारण त्यावेळेस विश्वनाथ पाटील सारखा मातब्बर नेता ज्याचं शहापूरवर पूर्ण होल्ड आहे, त्या शहापूरमधून कपिल पाटील यांना विश्वनाथ पाटील यांच्यापेक्षाही जास्त मतं मिळाली होती. आणि जर कपिल पाटील तिथे जर शहापूरमध्ये मागे पडले असते आणि विश्वनाथ पाटील यांना जर तिथे मतांची आघाडी मिळाली असती तर थोड्याफार प्रमाणामध्ये जी कपिल पाटीलला 1 लाख मतं ते जिंकले ती मतांची आघाडी कमी झाली असती. मात्र शहापूर हा त्यावेळेसही कपिल पाटील यांच्याबरोबर उभा होता, आजही हा कपिल पाटील यांच्याबरोबर उभा राहिलेला दिसतो. जी गणित आपण मांडतोय त्यामध्ये बघतो की कपिल पाटील यांना ते स्वीकारतील. सुरेश टावरे यांना 2009ला शहापूर मतदारसंघाने स्वीकारलं नव्हतं, त्यांना अवघी 20,000 मतं मिळाली होती. आत्ता मात्र सुरेश टावरे हा 20,000चा टप्पा ओलांडतील आणि एक 30,000च्या आसपास ते जायला पाहिजे, 30-35,000 मतं त्यांना मिळायला पाहिजेत. हे आता 24 तारखेला दिसतंय. 26 तारखेनंतर म्हणजे 26-27 तारखेनंतर ज्या सभा होणार आहेत, प्रचार सभा होणार आहेत, त्याच्यामध्ये ही आकडेवारी आपल्याला वाढताना दिसते का हे आपण त्यावेळेस बघूया. प्रेक्षक, आपण 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं ते बघितलं, 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं तेही बघितलं. त्याच्यानंतर आपण आकडेवाऱ्या एकंदरीत बघितल्या तर त्या आकडेवारीनुसार आपल्याला अंदाज बांधता येतील. मात्र त्याच्या जोडीला आपण 2014मध्ये जी विधानसभा निवडणूक झाली त्या विधानसभेची ही आपण आकडेवारी बघूया. त्याच्यावर आपण नजर टाकली तर चित्र अधिकाधिक स्पष्ट होईल. म्हणजे आत्ताची शहापूर विधानसभा आहे, म्हणजे आता जी लोकसभा 2019मध्ये जी विधानसभा आहे त्याच्यामध्ये शहापूरमध्ये 2,44,090 असे मतदार आहेत आणि जी मतांची आकडेवारी जी आहे म्हणजे ज्या प्रत्यक्ष जे मतदान होतं ते आपण बघितलं 2009ला 1,02,000 मतदान झालं आहे, तर 2014च्या निवडणुकीत ते 1,42,000 झालं आहे. म्हणजे मतांची संख्या ही 40,000ने वाढली. यावेळेस ते मतदान वाढण्याची शक्यता दिसते की ज्या पद्धतीने मागचे जे अंदाज आपण बघितले मतदारांची वाढलेली संख्या बघितली म्हणजे शहापूरमध्ये जी नवीन नोंदणी आता झालेली आहे 2014 त्यानंतरची ती 13,212 एवढे मतदार फक्त वाढलेले आहेत. म्हणजे फारशी वाढ मतदारांमध्ये झालेली नाही. म्हणजे 2014ची आपण आकडेवारी बघितली तर ती 2014ला 2,30,878 मतदार होते आणि 2019ला 2,44,090 एवढे मतदार झालेत. म्हणजे फक्त 13,212चा फरक आहे. म्हणजे यावेळेस आपण मतदानाला सामोरे जाताना ती 2,44,090 एवढी आपण संख्या धरावी लागेल. आणि मतदानांची जी आकडेवारी आहे विधानसभेमध्ये म्हणजे 2014ची जी विधानसभा झाली त्याच्यामध्ये आपण बघितलं तर विजयी मतदानाचा आकडा होता तो 5,544 मतांचा. म्हणजे पांडुरंग बरोरा हे फक्त 5,544 मताने तेव्हा जिंकले होते. म्हणजे मी सुरुवातीलाच सांगितलं की ह्या मतदारसंघामध्ये हे दोनच दौलत दरोडा आणि पांडुरंग बरोरा हे बरोबरीचे नेते आहेत. म्हणजे एकतर हा जिंकेल किंवा हा जिंकेल आणि मतांची जो फरक आहे तो खूप कमी असतो. एकदम कटोकट लढाई ती दोघांची होते आणि ह्यावेळेस तीच परिस्थिती आहे की म्हणजे बरोरा आणि दरोडा जर उभे राहिले तर ह्याच पद्धतीने ते निवडणूक होतील. फक्त त्यांचे पक्ष कोणते असतील हा मोठा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. मी सातत्याने आमच्या चॅनलवरून मांडले की हे एकतर दरोडा हे शिवसेनेचे उमेदवार नसतील, पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादीचे उमेदवार नसतील आणि मग काय नेमकं होणार आहे हे त्यावेळेस घडेल. मात्र 2014ला पांडुरंग बरोरा हे जिंकले होते आणि त्यावेळेस जे मतदान झालं होतं ते 1,54,738. म्हणजे पहिल्यांदा 2009ची बघितलं तर 1,02,000, 2014ला
1,42,000 आणि त्याच वेळेस विधानसभा जेव्हा झाली तेव्हा त्याच्यामध्ये मतदारसंघ 12,000नी वाढला होता, म्हणजे 1,54,738 मतदान झालं होतं. आणि तेव्हा मतदान जे झालं होतं ते सगळ्यात जास्त म्हणजे 65.76% हे विधानसभेला मतदान झालं होतं. म्हणजे लोकसभेला मतदानाची आकडेवारी नेहमी कमी असते, विधानसभेमध्ये सगळे तुटून पडतात. लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये खूप फरक आहे, त्याच्यामुळे मतदानाची आकडेवारी लोकसभेला कमी होती, मात्र विधानसभेला ती वाढलेली दिसते. ती झाली होती 65.76% लोकांनी तेव्हा मतदान केलं होतं. आणि त्याच्यामध्ये अवघी 3.59% मतं जी आहेत तेवढी मिळून हे पांडुरंग बरोबर विजयी झाले होते. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला 56,813 मतदान मिळालं होतं आणि दौलत दरोडा यांना 51,269 मतं मिळाली होती. म्हणजे 36% आणि 33% म्हणजे 3.59% तो फरक होता. त्यावेळेस भाजपचे जे अशोक इरंडक होते, म्हणजे भाजपची मतदारांची जी संख्या आहे ती वाढताना दिसते. म्हणजे 2014मध्ये अशोक इरंडक यांना 18,246 मतं मिळाली होती. म्हणजे ही मतं ही भाजपची तिथे फिक्स आहेत, म्हणजे 18,246 मतं ही त्यावेळेस होती. आता त्यामध्ये वाढ झाली असेल, पण बऱ्यापैकी त्यांना मतदान आता होतं आहे किंवा होईल, ती बांधणी जी झालेली आहे ती भाजपची बऱ्यापैकी शहापूरमध्ये बांधणी झाली आहे. म्हणजे शिवसेनेच्या बरोबर किंवा राष्ट्रवादीच्या बरोबर, म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त नाही होऊ शकत. शिवसेनेच्या पेक्षा भाजप जास्त नाही आहे, शिवसेना ही एक नंबरलाच आहे. मात्र भारतीय जनता पार्टी जी नाईच्या बरोबर होती ती ह्या 2014च्या निवडणुकीनंतर बऱ्यापैकी तिथे अस्तित्वात आलेली दिसते. आणि त्याचा परिणाम म्हणून अशोक इरंडक जे उमेदवार होते त्यांना 18,246 मतं, म्हणजे 14.72% हे त्यांना मतदान झालं होतं. आणि ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा आता पता नाही आहे. म्हणजे जेवढ्या निवडणुका आपण बघतोय त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला हा फटका बसतो विधानसभेमध्ये. आत्तापर्यंत काँग्रेस तिथे जिंकलेलीच नाही, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस जिंकते किंवा शिवसेना जिंकते, तिथे तिसरा पक्षच जिंकलेला नाही. काँग्रेसने ज्यावेळेस निवडणूक तेव्हा लढवली तेव्हा पद्माकर केवारी म्हणून निवडणुकीला उभे होते आणि त्यांनी 6,688 मतं, म्हणजे त्यांना फक्त 4.32% म्हणजे 4% मतं फक्त काँग्रेसला मिळाली होती. आणि ही खरी काँग्रेसची मतदान तिथे दिसते. की पंचायत समिती, ग्रामपंचायती आपण त्याच्यावर येणारच आहोत, पण त्या सगळ्यात पार्श्वभूमीवर ज्या निवडणुका झाल्या त्या बघितल्यात तर काँग्रेसची मतं ही खूप कमी आहेत, म्हणजे 6,688. आता त्यांना मनसेचा जी जोड मिळते ती जर विधानसभेच्या माध्यमातून जर बघितलं तर विधानसभेला त्यावेळेस मनसेचे ज्ञानेश्वर तलपडे हे उभे होते आणि ज्ञानेश्वर तलपडेंना काँग्रेसच्या बरोबरीचीच मतं होती, म्हणजे त्यांना 6,569 म्हणजे 4.25% मतं मिळाली होती. म्हणजे पद्माकर केवारी यांना 6,788 आणि मनसेचे 5,669, म्हणजे खूप मनसे लोकसभेच्या तुलनेमध्ये खूप कमी घसरलेली तिथे दिसते. नेमकं वातावरण त्यावेळेसचं काय होतं हे जर आपण बघितलं तर लक्षात येईल की मनसे ही तुटलेली दिसते. म्हणजे DK म्हात्रेंना मिळालेली मतं असतील, बाळाभाऊ म्हात्रे यांना मतं मिळाली असतील, त्याच्यापेक्षा खूप कमी मतं ही मनसेच्या उमेदवाराला तिथे मिळाली होती. तिथे CPIचे जे उमेदवार होते सुरेश तांडे त्यांना 3,553 मतं मिळाली होती, म्हणजे फक्त 2.30% मतांना मतं मिळाली होती. आणि नोटा जो आहे तिथे नोटा 3,159 मतं, म्हणजे 2.4%, म्हणजे जवळजवळ नोटा इथे खूप मोठ्या प्रमाणात दिसतो. म्हणजे 3,000च्या वर ही नोटा मतदान करणारी मंडळी या शहापूरमध्ये दिसते. ती लोकसभेमध्येही आपल्याला दिसणार आहे. म्हणजे मला हाही उमेदवार नको, मला तोही उमेदवार नको असं मानणारी जी मंडळी आहे किंवा जी अपसेट झालेली मंडळी आहे, म्हणजे काँग्रेसवर रागावलेली असेल, तो काँग्रेसचा कार्यकर्ता असेल किंवा भाजपवर रागावणारा भाजपचा कार्यकर्ता असेल, हा जो मतदार असतो हा जाऊन नोटा दाबतो. आणि काही प्रमाणामध्ये ज्यांना कोणालाच मत द्यायचं नसतं, जी निगेटिव्ह विचारसरणीची जी सगळी मंडळी असतात ती जाऊन नोटा दाबतात. आणि त्याची शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची संख्या ही तुलनेमध्ये म्हणजे इतर मतदारसंघाच्या तुलनेमध्ये जास्त दिसते. ती सगळ्याच मतदारसंघामध्ये म्हणजे मी जवळजवळ ह्या जेव्हा नोटा अस्तित्वात आला तिथून सगळी मी तपासली आकडेवारी, तर शहापूरमध्ये नोटांना मतदान देणारी जी मंडळी ती जास्त आहे. 2014मध्ये ही नोटाला 3,169 मतं मिळाली होती आणि त्यांच्यापेक्षा कमी मतं ही बसपाला मिळाली होती. म्हणजे बसपाचे महादू घुटे हे 2,677 म्हणजे 1.73% त्यांना मतं मिळाली होती. म्हणजे बसपाच्या उमेदवारालाही तिथे 2,000 मतं मिळाली होती. आत्ता 15 उमेदवार एकूण उभे आहेत. 15मध्ये समाजवादी पार्टी थोडंसं घेईल, बऱ्यापैकी मतदान हे वंचित बहुजन आघाडीला मिळेल. म्हणजे जे डॉक्टर अरुण सावंत आहेत त्यांची ज्या प्रचार फेऱ्या होत आहेत, आज झालेली डॉक्टर प्रकाश आंबेडकरांची सभा असेल किंवा एकंदरीत बौद्ध समाजाचा जो कल आहे तो ह्या दोन्ही पक्षांकडे नाही आहे, म्हणजे काँग्रेसकडेही नाही तो भाजपकडे नाही आहे. हा जो मतदार आहे हा
अरुण सावंत यांच्याकडे झुकताना दिसेल. म्हणजे वंचित बहुजन आघाडी ही बऱ्यापैकी मतं गेली. म्हणजे जे मतदान होणार आहे त्याच्यामध्ये अपक्ष उमेदवार असतील, समाजवादी पार्टी असेल, वंचित बहुजन विकास आघाडी असेल किंवा इतर जे पक्ष आहेत, म्हणजे अगदी रिपब्लिकन पार्टी तर बहुजन रिपब्लिकन पार्टी वगैरे नावाचा असा एक पक्ष आहे, तोही काही प्रमाणात मतं घेताना इथे शहापूरमध्ये दिसतोय. त्याच्यामुळे ही जी मतांची जी आकडेवारी आहे ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये तर ती कमी जास्त मतांच्या फरकाने, म्हणजे ज्या पद्धतीने त्यावेळेस मतं 56,813 मतं म्हणजे 36% मतं ही पांडुरंग बरोबर यांना मिळाली होती. त्याच्यापेक्षा कमी मतदान म्हणजे 2%, 3%, 4% ही मतं खालच्या उमेदवारांना म्हणजे अगदी 4थ्या, 5व्या, 6व्या क्रमांकाच्या उमेदवारांना मिळाली. म्हणजे तिथे लढत जी झाली ती फक्त आणि फक्त बरोरा आणि दरोडांमध्ये झाली होती. यावेळेस दरोडा कपिल पाटलांच्या बरोबर आहेत. आता बरोरा नेमकं कुठे आहेत याचा जर शोध लागला तर आपल्याला हे मतदारसंघाचं चित्र स्पष्ट होईल. प्रेक्षक, आपण तिन्ही वेळेसच्या झालेल्या निवडणुका होत्या, म्हणजे त्यामध्ये 2 लोकसभा 1 विधानसभा ही आपण अभ्यासली आणि त्यावेळेस नेमकं काय घडलं होतं किंवा किती मतांची आकडेवारी मिळाली होती हे आपण बघितलं. म्हणजे तुम्ही स्क्रीनवर जर आकडेवारी बघत असाल, आता जी आकडेवारी दिसते आपण आता त्याचं विश्लेषण करूया. नेमकं काय होणार आहे या मतदारसंघामध्ये. म्हणजे 3 मतदारसंघामधले आकडेवारी तपासल्यानंतर साधारणतः आपल्याला एक अंदाज येतो की या निवडणुकीमध्ये काय होईल. तर या निवडणुकीमध्ये म्हणजे 2019च्या निवडणुकीचं विश्लेषण करताना आपण 2009ला आपण किती मतं मिळाली होती, कसं मतदान झालं होतं ते बघू. त्यावेळेस जे मतदान झालं होतं 2009ला, जेव्हा सुरेश टावरे हे खासदार झाले होते, ते विजयी झाले होते, त्यावेळेस मतदान झालं होतं ते 39.29%. म्हणजे साधारणतः 14,83,176 एवढं मतदान होतं आणि त्याच्यापैकी फक्त 5,84,263 मतदान झालं होतं. म्हणजे खूप कमी मतदान, म्हणजे 40% पर्यंत हे मतदान पोहोचलेलं नव्हतं. आणि त्याचा फायदा जो आहे तो काँग्रेसला त्यावेळेस झाला होता. काँग्रेसचे सुरेश टावरे हे त्यावेळेस जिंकले होते. 2014मध्ये आपण बघूयात, 2014मध्ये मतदारांची संख्या ही वाढताना दिसते. म्हणजे ती 16,96,589 एवढी मतं त्यावेळेस मतदार होते. आणि त्याच्यामध्ये मतदान जे झालं ते 51.61%, म्हणजे साधारणतः 8,75,605 एवढं मतदान झालेलं आहे. पुन्हा एकदा आकडा सांगतो की 8,75,605, म्हणजे सुरुवातीला 2009ला जे मतदान झालं त्याच्यापेक्षा 3 लाखांच्या आसपास मतदान हे जास्त झालेलं दिसतं. आता पहिल्या वर्षी म्हणजे 2009ला जे मतदान झालं ते 39.29% आणि 2014ला झालं तर ते 51.61% एवढं मतदान झालं. यावेळेस आता ज्या 3 टप्प्यातल्या निवडणुका लोकसभेच्या संपलेल्या आहेत, म्हणजे आपण देशभरातल्या ज्या निवडणुका बघतोय आता ज्या झाले ते 3 टप्पे झालेले आहेत आणि महाराष्ट्रामधले 3 टप्पे झाले. त्याच्यामध्ये साधारणतः 50%च्या वर हे मतदान झालं. म्हणजे काही मतदान हे 60% पर्यंत पोहोचलंय. म्हणजे कडाक्याचं ऊन असतानाही हे मतदान 60%च्या आसपास काही मतदारसंघात पोहोचलंय. आमचा अंदाज आहे, म्हणजे मशालचा जो अंदाज आहे तो मशालचा अंदाज जो आम्ही सुरुवातीला जाहीर केला होता की 55% पर्यंत, म्हणजे आजच्या 24 तारखेला आम्ही सांगतोय की 55% पर्यंत हे मतदान जायला पाहिजे किंवा ते जाईल. एकूण मतदान जे आहे ते 18,58,247 आणि त्याच्यापैकी 55% जर मतदान आपण धरलं तर 10,22,035 एवढं मतदान व्हायला पाहिजे. खरं तर ते 10 लाखाच्या पुढे आत्तापर्यंत मतदान गेलेलं नाही किंवा ते ओलांडलं गेलेलं नाही, तो आकडा ओलांडला गेलेला नाही. आधीच्या लोकसभा ज्या सगळ्या बघितल्या आपण तर त्याच्यामध्ये तो आकडा हा 10 लाखापेक्षा जास्त मतदान कधी झालेलं नाही. यावेळेस मात्र ती शक्यता वाढते, कारण मतदारांची संख्या जी आहे ती वाढलेली दिसते की 14 लाख, 16 लाख आणि आता डायरेक्ट 18 लाखावर मतदार झाले. त्याच्यामुळे ती वाढण्याची शक्यता आहे. आणि जर चांगली मेहनत घेतली, म्हणजे शिवसेना भाजपची जी पद्धत आहे मतदार काढण्याची किंवा काँग्रेस राष्ट्रवादीने आता जर ते प्रयत्न केले मतदार काढण्याचे, घराघरी जाऊन मतदार काढण्याचे, तर तो 10 लाखाचा आकडा हा पार होऊ शकतो. एकूण अपक्ष जे उमेदवार आहेत, म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस विश्लेषण करताना सांगतोय की या मतदारसंघांमध्ये अपक्षानं स्वीकारलं जात नाही. म्हणजे लढत ही फक्त 2 प्रमुख पक्षांमध्येच होते, बाकीचे पक्ष हे फक्त बेरजेला असतात. या सगळ्याची बेरीज जर केली तर ती 60,000च्या वर जात नाही. आपण यावेळेस त्यांना 60,000 मतं धरूया. म्हणजे अपक्ष किंवा इतर जे उमेदवार आहेत छोट्या मोठ्या पक्षांचे त्यांना आपण 60,000 धरूया. आणि जे राज्य पार्टी आहेत, म्हणजे जे मोठ्या पार्टी आहेत त्याच्यामध्ये समाजवादीचा आपल्याला उल्लेख करता येईल की समाजवादी पार्टी असेल, बहुजन रिपब्लिकन पार्टी असेल, भारत प्रभात पार्टी असेल, जनाधिकार पार्टी असेल, भारतीय ट्रायबल पार्टी असेल, अशा ज्या छोट्या मोठ्या पार्टी या सगळ्यांची जर गोळाबेरीज केली तर ती 70,000च्या आसपास जाईल. म्हणजे अपक्ष आणि राज्य पार्टी यांची जर बेरीज मारली आपण तर ती 70,000पर्यंत ती आणि 60,000 अपक्षांची अशी जर बेरीज मारली आपण तर 1,30,000पर्यंत ते मतदान जाईल. म्हणजे आपण जे होणारं मतदान जे आहे
ते 10,22,000, त्याच्यामधून ही अपक्ष आणि राज्य पार्टींची 1,30,000 मतं जर वजा केली तर एकूण 8,92,000 मतं ही आपल्याला उरतात. 8,92,000 मतांपैकी ज्याला 4.5 लाख मतं मिळतील, मी पुन्हा एकदा सांगतो याकडा की ज्याला 4.5 लाख मतं मिळतील त्या उमेदवाराला, तो उमेदवार यावेळेस विजयी होईल. म्हणजे तुम्हाला विजयी जर व्हायचं असेल, म्हणजे सुरेश टावरे यांना विजयी व्हायचं असेल, डॉक्टर अरुण सावंत यांना विजयी व्हायचं असेल किंवा कपिल पटेल यांना विजयी व्हायचं असेल, तर त्यांना 4.5 लाख मतं ही मिळवावीच लागणार आहेत. आणि ज्या मतदाराला 4.5 लाख मतं मिळतील तो उमेदवार निवडून येईल. आता आपण बघूया सुरेश टावरे यांना 2009ला जी मतं मिळाली होती ती 1,82,289 आणि कपिल पटेल यांना 2014ला 4,11,017, म्हणजे एवढी प्रचंड त्यांना मतं मिळाली होती. सुरेश टावरे यांचा विजय हा 41,364 मतांनी झाला होता, तर कपिल पटेल यांचा विजय 1,09,450 मतांनी झाला होता. म्हणजे 4.5 लाखाच्या आसपास पोहोचायला ज्याला संधी मिळेल किंवा जो पोहोचेल तोच उमेदवार या मतदारसंघातून निवडून येईल. आता 15 उमेदवारांपैकी जे रिंगणामध्ये जे प्रमुख उमेदवार आहेत, कपिल पटेल आहेत, सुरेश टावरे आहेत आणि डॉक्टर अरुण सावंत आहेत, या 3 उमेदवारांमध्ये 4.5 लाख मतदारांपर्यंत कोण पोहोचवतो, म्हणजे तेवढं मतदान कोण घेईल यावर हा विजय अवलंबून आहे. 6 विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला 4.5 लाख मतं मिळवायची आहेत आणि 4.5 लाख मतं मिळवताना जी कसरत करावी लागणार आहे, जी कसोटी पणाला लागणार आहे, ज्या पद्धतीच्या खेळी होणार आहेत, त्याचं सगळ्या जर अभ्यासला आपण जर बघितल्या तर हा आकडा पार करणं ही खूप मुश्किल बाब होणार आहे. आणि मतांचा जो आकड्यावर कटोकट जो राहणार आहे किंवा जो अंतर राहणार आहे त्यावेळेस ते 1 लाखाचं राहिलं होतं. म्हणजे 24 तारीख आहे, म्हणजे मी खरं तर 27 तारखेला जो व्हिडिओ प्रसारित करेन त्यावेळेस किती मतांचा फरक राहील तो सांगेन. पण आत्ता मी माझ्या माहितीप्रमाणे जो मधला जो गॅप राहणार आहे तो लाख मतांचा नाही राहणार, तो 60,000 ते 70,000 मतांचा राहील. जो उमेदवार जिंकेल तो 60,000 ते 70,000 मतांनी जिंकला पाहिजे असा आमचा आत्ताचा अंदाज आहे. जर ही जर ज्या पद्धतीचं वातावरण आता सुरू आहे, म्हणजे कपिल पटेलांच्या विरोधात सुरू आहे किंवा सुरेश टावरेंच्या विरोधात सुरू आहे, ह्या दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत जसं बोललं जातं, म्हणजे शिवसेना अजूनही कपिल पटेल यांना त्रास देणं सुरू आहे किंवा राष्ट्रवादी अजूनही काँग्रेसच्या प्रचारात दिसत नाही, हे सगळ्या जर फॅक्ट आपण लक्षात धरल्या तर मतांचा एकूण आकडा आणि त्याच्यामध्ये विजयी मतांचा जर आकडा आपण धरला तो 60,000 ते 70,000 आता येतोय. म्हणजे जिंकणारा जो उमेदवार आहे तो 60,000 ते 70,000 मतांच्या दरम्यान तो जिंकणार आहे. मतदारसंघाची जर एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांची आपण जर परिस्थिती बघितली तर याच्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना ही पुढे जाताना दिसते. म्हणजे आपण पंचायत समिती सदस्य जर बघितले, म्हणजे शहापूरची जी पंचायत समिती आहे त्यामध्ये शिवसेनेचे 18 सदस्य आहेत आणि भाजपचे हे 3 सदस्य आहेत, राष्ट्रवादीचे 7 सदस्य आणि काँग्रेसचा 0 सदस्य. म्हणजे एकूण 28 पैकी जर आपण गणित बघितलं तर याच्यामध्ये शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य आहेत, भारतीय जनता पार्टीचे फक्त 3 आणि राष्ट्रवादी 7. म्हणजे एकंदरीत जर वातावरण बघितलं तर तिथे शिवसेना आणि राष्ट्रवादी ही पुढे जाताना दिसते आणि शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत असताना तिथे राष्ट्रवादीचा उपसभापती आहे. म्हणजे शिवसेना नेहमी पांडुरंग बरोरा यांना फेवरेबल राहिलेली दिसते. म्हणजे ती जिल्हा परिषदेमध्ये असेल किंवा तुमच्या पंचायत समितीमध्ये असेल किंवा इतर निवडणुकांमध्ये असेल, पांडुरंग बरोरा जे आहेत हे शिवसेनेच्या खूप जवळ दिसतात. म्हणजे ते राष्ट्रवादीच्या लोकांपर्यंत दिसण्यापेक्षा ते एकनाथ शिंदेंच्या खूप जवळचे आहेत, की ते कपिल पटेलांच्या खूप जवळचे आहेत असं चित्र दिसतं. म्हणजे मला एक अनुभव प्रेक्षकांना मुद्दाम सांगेन की मंत्रालयामध्ये एकदा मी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो आणि परिस्थिती अशी होती की मुख्यमंत्री भेटतील की नाही अशी शंका होती आणि मला त्यांना कोणत्याही परिस्थितीत भेटायचंच होतं. मी खरं त्यांची अपॉइंटमेंट घेतली होती, मात्र त्यांच्यावर पोहोचायचं कसं हा प्रश्न होता. मी तिथे भाजपचे माझे चांगले सगळे मित्र आमदार आहेत ते होते, अगदी कपिल पाटीलही त्यावेळेस तिथेच होते. मात्र मी त्यांना कोणालाही नाही सांगता मी ट्रायल घेण्याचा प्रयत्न केला. मी पांडुरंग बरोबरांना सांगितलं की मला मुख्यमंत्र्यांना भेटायचं. त्यांनी 1 मिनिटात सांगितलं चला माझ्याबरोबर आणि सगळ्यांना अगदी बाजूला सारून पांडुरंग बरोबरांनी मला मुख्यमंत्र्यांसमोर उभं केलं आणि माझं जे काही म्हणणं होतं ते मी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलं. माझी भेट झाली आणि माझ्ला अपॉइंटमेंट देऊन मुख्यमंत्र्यांनी मला जी भेट होऊ शकत नव्हती ती पांडुरंग बरोबरांनी घालून दिली. मला आश्चर्य वाटलं की मुख्यमंत्री भाजपचे, पांडुरंग बरोबर राष्ट्रवादी. म्हणजे हा प्रसंग मी तुम्हाला सुरुवातीच्या काळातला सांगतोय, म्हणजे जेव्हा सत्ता स्थापन झाली तेव्हाच्या काळातला. म्हणजे त्या दालनामध्ये जेव्हा मी मुख्यमंत्र्यांना भेटत होतो त्यावेळेस तिथे कपिल पाटीलही होते. म्हणजे मला कपिल पाटलांथ्रू सहज जाता आलं असतं, पण मला पांडुरंग बरोबर चेक करायचे की पांडुरंग बरोबर नक्की कोणाच्या जवळचे आहेत. त्यावेळेस लक्षात आलं की पांडुरंग बरोबर
हे मुख्यमंत्र्यांच्या खूप जवळचे आहेत. ते जसे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत तसे ते एकनाथ शिंदेंच्या जवळचे आहेत. कारण एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मुलाला जिल्हा परिषदेमध्ये सभापतीपद दिलं आहे. म्हणजे तिथेही बऱ्यापैकी शिवसेनेचे सदस्य असताना, शिवसेनेची सत्ता असताना तिथे राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद देताना पांडुरंग बरोबरच्या मुलाला एक सभापतीपद दिलं आहे. तर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीला उपसभापतीपद दिलं आहे. किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, अगदी कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा इतर ज्या सगळ्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये राष्ट्रवादीची जी अटॅचमेंट आहे जी काँग्रेसबरोबर असायला पाहिजे होती, पांडुरंग बरोबरची अटॅचमेंट ही काँग्रेसबरोबर असायला पाहिजे होती, पण ती काँग्रेसबरोबर दिसत नाही. ती कधीतरी शिवसेनेबरोबर दिसते, कधीतरी ती भाजपबरोबर दिसते आणि काँग्रेसला ते सतत ढावळण्याचा प्रयत्न करतात, काँग्रेसला ते डोकं वर काढून देत नाहीत. अशीच परिस्थिती पंचायत समितीमध्ये झाली की काँग्रेस ही झिरोवर आउट झाली. म्हणजे काँग्रेसचा एकही पंचायत समिती सदस्य हा शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये, शहापूर पंचायत समितीमध्ये नाही आहे. नगरपंचायत जी शहापूरची आहे तिथली जर परिस्थिती आपण बघितली तर तिथेही काँग्रेस शून्यावर आहे. म्हणजे तिथले जे नगरसेवक आहेत ते शिवसेना 15 आहे. म्हणजे 19 पैकी 15 नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत. भारतीय जनता पार्टीचा 1 नगरसेवक आहे आणि राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक आहेत. काँग्रेसचा मात्र तिथे एकही नगरसेवक नाही. शहापूर शहरावर एकतर राष्ट्रवादीचं वर्चस्व असतं, एकतर शिवसेनेचं वर्चस्व असतं. यावेळेस मात्र नगरपंचायतीवर तिथे शिवसेनेचं वर्चस्व दिसतंय. शहापूर शहरामधली जी परिस्थिती ती वेगळी असेल, मात्र नगरपंचायतीमध्ये चक्क 15 नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत. आपण शहापूर तालुक्यातल्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यावर जरा एकदा नजर टाकूया. शहापूर तालुक्यामध्ये 110 ग्रामपंचायती आहेत आणि त्याच्यामध्ये शिवसेनेकडे ह्या 59 ग्रामपंचायती, म्हणजे सर्वाधिक ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांच्यावर वर्चस्व हे शिवसेनेचं आहे. भारतीय जनता पार्टीकडे 21 ग्रामपंचायती आहेत, राष्ट्रवादीकडे 25 ग्रामपंचायती आहेत आणि काँग्रेसकडे फक्त 5 ग्रामपंचायती आहेत. काँग्रेस 110 पैकी 5 ग्रामपंचायतीमध्ये सत्तेवर दिसते, इतरत्र मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्तेवर दिसते. तोच प्रकार जिल्हा परिषदेमध्ये दिसतोय. म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये एकूण शहापूर तालुक्यातील 14 गट आणि 2 जे वाडा तालुक्यातील गट येतात, अशा एकूण 16 गट. या 16 गटांमध्ये राष्ट्रवादी ही 5 जागांवर सदस्य त्यांच्या दिसत आहेत आणि शिवसेनेचे जे आहेत ते 11 सदस्य आहेत. म्हणजे 16 पैकी 11 आणि 5 राष्ट्रवादी आणि शिवसेना ही जिंकताना तिथे दिसलेली आहे. मात्र काँग्रेस आणि भाजप ही शून्यावर आउट झाले. भाजपचा तिथे एकही सदस्य नाही आणि काँग्रेसचाही तिथे एकही सदस्य नाही. म्हणजे जिल्हा परिषद झाली, पंचायत समिती झाली किंवा तुमच्या नगरपंचायती झाली, ग्रामपंचायत झाली, हे सगळ्याचा जर आपण आढावा घेतला तर ह्या पूर्ण तालुक्यामध्ये 1 नंबरला ही शिवसेना आहे, 2 नंबरला राष्ट्रवादी, 3 नंबरला भाजप आहे आणि काँग्रेस ही नाहीच्या बरोबर आहे. आता ज्याच्या हातामध्ये जिल्हा परिषद सदस्य असतात, पंचायत समिती सदस्य असतात, ग्रामपंचायती असतात, ते बऱ्यापैकी मतदान काढतात की त्याचा फायदा होतोय. शहापूर तालुक्यामध्ये काँग्रेस कमकुवत असल्याने आणि त्यांना राष्ट्रवादीची साथ नसल्याने इथे कपिल पाटील यांना चाल मिळेल असं दिसतंय. मात्र शिवसेना ही पायात पाय घालून तिथे शहापूरमध्ये उभी आहे. त्यामुळे मतांची जी आकडेवारी, म्हणजे आज जे सांगितलं जातं की कपिल पाटील खूप मोठे आघाडी घेतील, तर तशातला काही प्रकार नाही. म्हणजे कपिल पाटील आणि सुरेश टावरे यांच्या मतला जो फरक असेल तो जास्तीत जास्त 10 ते 15 हजारांचा फरक हा आत्ता आम्हाला दिसतोय. मात्र ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे प्रतिनिधी आहेत, म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती असतील किंवा इतर गोष्टी असतील, या सगळ्या संघटना संस्था ह्या जर बघितल्या तर ह्या ऐन वेळेवर नेमकं काय करतात. म्हणजे बऱ्याच लोकांना कपिल पाटील यांना पाडायचं आहे, तर काही लोकांना सुरेश टावरे यांना पाडायचं आहे. नेमकं हे पाडापाडीच्या राजकारणामध्ये, म्हणजे आपण जर सरळसोट आपण गेलो की शिवसेना भारतीय जनता पार्टी प्रामाणिकपणे काम करेल आणि काँग्रेस राष्ट्रवादी जर प्रामाणिकपणे काम करेल तरच ही लढत टफ होईल. मात्र राष्ट्रवादी जर शिवसेनेबरोबर गेली तर या तालुक्यामध्ये दोन्ही जे मोठे प्रभावी गट आहेत, एक दौलत दरोडा आणि पांडुरंग बरोबर, हे जर दोन्ही गट एकत्र आले आणि दोघांनी मिळून, म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मिळून जर भाजपला मतदान केलं, त्यांना जर मदत केली, हे सध्या तसं चित्र दिसतंय, तर तसं जर झालं तर कपिल पाटील हे खूप पुढे निघून जातील. मात्र त्याच वेळेस सुरेश टावरे यांना मानणारा जो वर्ग आहे, सुरेश टावरे निवडून यावेत असं त्यांना वाटतं, किंवा कपिल पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवताना भाजप वर्सेस शिवसेना जो सामना झाला त्याच्यामधली जी नाराजी आहे, किंवा एक गट शिवसेनेचा अजूनही कपिल पाटलांच्या विरोधात आहे, तो किती प्रमाणात आघाडी घेतो. म्हणजे खरं तर एखाद्या याला हरवण्यापेक्षा तो जिंकवण्यासाठी जेवढा प्रयत्न करावा लागतो ना, त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न हा हरवण्यासाठी करावा लागतो. म्हणजे जर ह्या गटाला, म्हणजे शिवसेनेतील एका गटाला जर कपिल पाटील यांना जर हरवायचं असेल तर त्यांना जी मेहनत करावी लागणार आहे ती प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. मात्र ती मेहनत ते करताना दिसत नाहीत. त्यांची मेहनत ही व्हॉट्सअपवर चालू आहे, त्यांची मेहनत ही फेसबुकवर चालू आहे. म्हणजे कपिल पाटलांवर टीका करून ती मतं कमी होईल असं वाटतं. मात्र त्याच वेळेस कपिल पाटील यांच्याबरोबर जी श्रमजीवी संघटना आहे ती भरपाई करताना दिसते. कुणबी सेना आहे ती भरपाई करताना दिसते. आताच आगरी सेनेने, म्हणजे
शहापूर तालुक्यामध्ये काही गावं जी आगरी समाज आहेत तिथे ती राजाराम साळवी यांना मानणारी मंडळी बरीचशी आहे. राजाराम साळवी हे अगदीच कपिल पाटील यांच्याबरोबर त्यांनी पाठिंबा देऊन ते मोकळे झालेत. पण सुरेश टावरे यांच्याबरोबरही तसाच प्रकार म्हणजे मनसे तिथे प्लस होताना दिसत आहेत. जी शहापूर तालुक्यामधली मनसे आहेत म्हणजे पूर्वीची मनसे दिसत नाही. पूर्वीचे जे कार्यकर्ते मनसेचे होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ती बऱ्यापैकी काम करताना दिसत होते. ती जी फळी होती ती फळी आता दिसत नाही. मात्र मनसेचं जे मतदान आहे ते सुरेश टावरे यांच्याकडे जाईल. आणि जर वरून काही डोस आला अगदी शरद पवारांनी येऊन तिथे बसताना ठोकलं की शरद पवारांची सभा झाली तर मात्र पांडुरंग बरोरा आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते कामाला लागतील. पण आत्तापर्यंत शरद पवारांची सभा काही जाहीर झालेली नाही. काँग्रेसच्या कुठल्या सभा होत आहेत याचा काही अजून अंदाज लागत नाही. तशा मुख्यमंत्र्यांनी सभा कपिल पाटील यांच्यासाठी घेतली, तशीच प्रकाश आंबेडकरांनी अरुण सावंत यांच्यासाठी सभा घेतली. तशातून काँग्रेसची जी सभा आहे ती 26-27ला जेव्हा ती सभा होईल त्यावेळेसचं जे चित्र दिसेल ते वेगळं असेल. म्हणजे आज 24 तारखेला जो फरक दिसेल तो फार मोठा फरक नसेल, तो कमी फरक आहे दोघांच्या आकडेवारीमध्ये. सुरेश टावरे ही राष्ट्रवादींनी जर साथ दिली तर बऱ्यापैकी चालतील. आणि कुणबी सेना नेमकं काय करेल किंवा कुणबी सेना कपिल पाटील यांच्या पारड्यामध्ये किती मतदान टाकेल यावर बरंचसं काही अवलंबून आहे. आपण शहापूर विधानसभेचा विचार करताना तिथे विश्वनाथ पाटील यांचं वर्चस्व आपल्याला मान्य करावंच लागेल. तिथे त्यांनी महानगरपालिकेमध्ये बऱ्यापैकी मुलांना नोकरी देण्यासाठी आंदोलन केलं होतं. बरीचशी मुलं ही नोकरीला लागलेली आहेत. काही कर्मचारी वर्ग तिथला जो कुणबी समाजातला आहे तो त्यांच्या बरोबर आहे. कार्यकर्त्यांची फळी त्यांच्याबरोबर आहे. त्यांना मानणारा वर्ग हा मोठा आहे. आणि बऱ्यापैकी त्यांचं काम शहापूर तालुक्यामध्ये म्हणजे वाड्यामध्ये त्यांना कोणी एवढं काही वर्चस्व त्यांचं कुणबी सेनेचं दिसलं नाही. भिवंडीच्या ग्रामीण भागामध्ये फारसं दिसलं नाही. मात्र शहापूरमध्ये आजही कुणबी सेना टिकून आहे. मात्र झालं की जेव्हा त्यांनी कुणबी सेनेतून उमेदवार उभा करायचं असं ठरलं, त्यांना जेव्हा तिकीट नाकारलं तेव्हा जो उद्रेक झाला तो झाला शहापूरमधून. म्हणजे शहापूरच्या मंडळींच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही निवडणुकीला उभं राहायला पाहिजे, तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे. एकतर तुम्ही जर लढवणार नसाल तर तुम्ही शांत बसलं पाहिजे, तुम्ही भाजपला पाठिंबा देऊ नका असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र विश्वनाथ पाटील यांनी आधी लोकांना सांगितलं की मी समाजाला विचारल्याशिवाय काही करणार नाही. आणि लोकांच्या समोर भाषण करताना त्यांनी भाजपवर टीका केली, कपिल पाटील यांच्यावर टीका केली, मुख्यमंत्र्यांवर टीका केली आणि भारतीय जनता पार्टीवरती गेली अनेक वर्ष. म्हणजे कुणबी सेना स्थापन झाल्यापासून ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलत होते. त्यामुळे त्यांच्याबरोबरचा जो वर्ग शहापूर तालुक्यातला होता तो सतत भाजपचा द्वेष करणारा होता. आणि अचानक विश्वनाथ पाटील यांनी पलटी मारून त्यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि पाठिंबा जाहीर केला त्यावेळेस मात्र ही काहीशी मंडळी काही प्रमाणामध्ये दूर होताना दिसली. मात्र तरीही विश्वनाथ पाटील ही कुणबी सेनेची काही मतं ही कपिल पाटील यांना देण्यामध्ये नक्की यशस्वी ठरतील. आपण स्क्रीनवर बघा की 2009ला जेव्हा विश्वनाथ पाटील उभे होते तेव्हा या मतदारसंघामधून त्यांना 36,093 मतं मिळाली होती. आणि काँग्रेसमधून जेव्हा उभे होते तेव्हा 49,809 एवढी मतं मिळाली होती. म्हणजे प्रथम क्रमांकाची मतं 6 विधानसभेपैकी ही शहापूर विधानसभामधूनच त्यांना मिळाली. त्यामुळे तिथे मानणारा जो वर्ग आहे तो तिथे आहेच. त्याच्यामुळे विश्वनाथ पाटील ही शहापूर विधान म्हणजे इतरत्र सोडून द्यावी, ते इतरत्र ते काय करतील माहीत नाही. त्यांना किती मानणारा वर्ग आहे किंवा त्यांच्याबरोबर अजून किती मतदार आहेत हे सांगता येणार नाही. मात्र शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये विश्वनाथ पाटील यांना मानणारा वर्ग आहे हे सगळ्यांना मान्य करावंच लागेल. आणि ते जी मतांची म्हणजे त्यावेळी जेव्हा 36,000 मतं त्यांना मिळाली होती तेवढी मतं तरी नाही, मात्र 10 ते 15,000 मतांची बेगामी ते सहज कपिल पाटलांसाठी तिथे करू शकतात. त्यांनी जर आव्हान केलं आणि बऱ्यापैकी त्यांनी जर परिश्रम घेतले म्हणजे खरं तर आता ते घेत आहेत त्याला कारण असं झालेलं आहे की एकूण जी बूथची संख्या आहे ती 326 बूथ या शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि 156 बूथ हे जे आहेत जे आम्ही अभ्यासले आहेत किंवा आत्तापर्यंतच्या जिल्हा परिषदेमध्ये निवडणुकांमध्ये काय झालं, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये काय झालं. म्हणजे एक का असा होता की तिथे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर बहुसंख्य उमेदवार हे कुणबी सेनेचे निवडून आले होते. ती सगळी जर आकडेवारी बघितली तर कुणबी सेनेला किंवा कुणबी सेनेच्या उमेदवाराला नेमकी कोणत्या बूथवर हे चांगलं मतदान होतं तर ती मतांची जर आकडेवारी आपण काढली तर 156 बूथ जे आहेत ह्या 156 बूथवर हे विश्वनाथ पाटलांचं वर्चस्व दिसतं. ह्या 156 बूथवर आता भाजपची नजर आहे, इथे शिवसेनेची नजर आहे की नक्की ह्या बूथवर विश्वनाथ पाटील काय करतात. ते विश्वनाथ पाटील मतं देतात, त्यांना मानणारा वर्ग राहिला आहे किंवा कमी झाला आहे याचंही ते मोजमाप करतील किंवा विश्वनाथ पाटलांनी ही मतं दिली नाही असंही सांगण्यात येईल. कारण विश्वनाथ पाटलांचं पूर्ण जे राजकीय करिअर जे आहे ते आता हे 156 बूथवर अवलंबून आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघामधून कपिल पाटील यांना ते किती आघाडी देतात
यावर त्यांचं भवितव्य अवलंबून आहे की मागची जी कपिल पाटलांची आघाडी होती ती खूप कमी आघाडी होती. यावेळेस विश्वनाथ पाटील बरोबर आल्यानंतर विश्वनाथ पाटलांनी ज्या भाषेत सांगितलं की ज्या पद्धतीने आकडेवारी सांगितल्या त्या सगळ्या आकडेवारी गृहीत धरल्या तर कपिल पाटील यांना मोठी आघाडी मिळू शकते. मात्र तसं काही दिसत नाही आहे. म्हणजे विश्वनाथ पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर बरीचशी मंडळी ही नाराज झालेली आहे आणि नाराज मंडळी नेमकी विश्वनाथ पाटीलचं शेवटच्या क्षणाला ऐकेल किंवा ती दुसरीकडे जाईल याच्यावर विश्वनाथ पाटलांचं महामंडळ अवलंबून आहे. म्हणजे विश्वनाथ पाटला आज वाटते की मला राज्यसभा मिळेल, मला विधान परिषद मिळेल, पण त्यांच्या स्वप्नातही बघू नये. तशी काही परिस्थिती भाजपची नाही आहे. भारतीय जनता पार्टीकडे मोठी वेटिंग लिस्ट आहे आणि त्याच्यामध्ये जर विश्वनाथ पाटील यांना जर राजकारणात आता टिकून राहायचं असेल किंवा ते महामंडळ मिळवायचं असेल तर शहापूरमधून त्यांना मतदान काढणं हे गरजेचं आहे. तेच एक पॉकेट असं आहे की जे विश्वनाथ पाटलांवर अवलंबून आहे. कारण भारतीय जनता पार्टीची जी यंत्रणा कामाला लागलेली आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांचं पूर्ण यंत्रणा ही भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये काम करते आणि त्याच्यापैकी बरीचशी मंडळी ही शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि त्यांचं लक्ष पूर्ण हे विश्वनाथ पाटील हे मतं किती देतात याच्यासाठी मोजमाप करणारी एक वेगळी यंत्रणा त्यांनी कामाला लावली. दिल्लीवरून काही माणसं या मतदारसंघामध्ये फिरत आहेत, काही कपिल पाटलांची माणसं जी मीडिया हाऊसचं सांभाळत आहेत किंवा त्यांच्या ज्या यंत्रणा सांभाळत आहेत ही सगळी मंडळी ह्या नजरा ठेवण्यात की नक्की कोणत्या मतदारसंघामध्ये काय होतं आहे, कोणत्या बूथवर किती परिणाम होतो आणि जेव्हा बूथची आकडेवारी येईल तेव्हा विश्वनाथ पाटील यांनी नेमकी किती मतं दिली हे स्पष्ट होईल. खरं तर विश्वनाथ पाटलांची जी कारकीर्द पूर्ण राजकीय कारकीर्द जी आहे ती पणाला लागलेली आहे. तसं त्यांना करणं गरजेचं नव्हतं. त्यांची ती एक मोठी चूक होती. त्यांनी भाजपला पाठिंबा देणं किंवा काँग्रेस सोडणं हा त्यांनी ओढवलेला स्वतःहून ओढवून घेतलेला आत्मघात होता. खरं तर त्यांना काँग्रेसमध्ये राहून बऱ्याच गोष्टी करता आल्या असतात. त्यांना कपिल पाटलांनाच मदत करायची होती किंवा सुरेश टावरेंनाच पाडायचं होतं तर त्यांनी पत्ते हातात ठेवून खेळायला पाहिजे होता. म्हणजे तो प्रयोग खूप हुशारीने हा सुरेश टावरे यांनी केला होता. म्हणजे जेव्हा विश्वनाथ पाटील उभे होते प्रेक्षकांनी आम्ही आवर्जून सांगेन की जेव्हा सुरेश टावरे हे विद्यमान खासदार असताना त्यांचं तिकीट कापलं गेलं त्यावेळेस तिकीट कापल्यानंतर सुरेश टावरे यांनी कुठेही गडबड केली नाही, कुठेही पक्षप्रवेश करण्याचा प्रयत्न केला, आदलपट केली नाही. ते शांत बसले आणि त्यांनी 5 वर्ष पुढचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला आणि यावेळेस जर विश्वनाथ पाटील पडले तर पुढच्या वेळेस मलाच तिकीट मिळेल हा दृष्टिकोन त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि त्यांची सगळी जी यंत्रणा होती ती अत्यंत पद्धतशीरपणे ही कपिल पाटलांच्या बरोबर उभी केली. म्हणजे आता ते कितीतरी नाकारत असले किंवा मी कपिल पाटलांचा प्रचार केलेला नाही. म्हणजे विश्वनाथ पाटील जेव्हा आरोप करतात की सुरेश टावरे हे माझ्याबरोबर नव्हते तर ते कपिल पाटलांबरोबर होते त्यावेळेस सुरेश टावरे हा आरोप नाकारतात. मात्र ते तर कोणीही नाकारू शकत नाही. सुरेश टावरे यांचे जे कार्यकर्ते आहेत ते सगळेचे सगळे कार्यकर्ते हे कपिल पाटील यांचं आतून काम करत होते आणि सुरेश टावरे हे स्वतः विश्वनाथ पाटील यांना पाडण्यासाठी प्रयत्न करत होते. म्हणजे तोच प्रयोग हा विश्वनाथ पाटील यांना करता आला असता. विश्वनाथ पाटील हे स्टार प्रचारक म्हणून त्यांचे काँग्रेसमध्ये होते आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे अनेक काँग्रेसची विविध प्रकारची मोठी पदं होती. म्हणजे पूर्ण प्रचार यंत्रणा जी आहे ती सुरेश टावरे यांची असेल किंवा आणखीन 1-2 मतदारसंघाची ही विश्वनाथ पाटील यांच्या हातात राहिली असती आणि आत्ता जर त्यांनी तिथे राहून कपिल पाटील यांना मदत केली असती आणि त्याच्यानंतर जर पक्ष सोडला असता तर कपिल पाटील यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी विश्वनाथ पाटील यांना चांगलं पद दिलं असतं आणि किंवा नसतं दिलं तरीसुद्धा काँग्रेसमध्ये विश्वनाथ पाटलांची इमेज राहिली असते आणि पुढच्या वेळेस जसं आता विश्वनाथ पाटीलांना तिकीट नाकारून टावरेंना दिलं आहे तसं त्यावेळेस टावरे पडले म्हणून पुन्हा विश्वनाथ पाटील यांना तिकीट मिळालं असतं किंवा विश्वनाथ पाटलांच्या कोणत्या तरी शिफारशीवरून दुसऱ्याला मिळालं असतं. म्हणजे हे राजकीय खेळ त्यांना खेळता आले असते. ते काँग्रेसमध्ये राहून त्यांची पदही गेली नसती, त्यांचं अस्तित्वही टिकलं असतं आणि राजकीय करिअर जे आहे ते आता बर्बाद झालं. म्हणजे आता विश्वनाथ पाटील यांच्यावर फारसा कोणी राजकारणामध्ये विश्वास ठेवायला तयार होणार नाही. ही त्यांची ही शेवटची खेळी. म्हणजे भाजपबरोबर जाण्याचं हे जे गणित त्यांनी जे मांडलं आहे हे त्यांचा शेवटचा प्रयोग होईल. म्हणजे यावेळेस जर तो प्रयोग फसला म्हणजे खरं तर विधानसभा डोळ्यासमोर आहेत त्याच्यामुळे मुख्यमंत्री कदाचित त्यांना आर्थिक विकास महामंडळ देतील. ते जर दिलं नाही तर मात्र विश्वनाथ पाटील यांचं पुरतं राजकारण हे फसलेलं आहे. म्हणून त्यांनी खेळी खेळताना जर पत्ते हातात ठेवून खेळल्या असत्या तर सुरेश टावरे यांना त्यांनी नक्की पाडलं असतं, त्यांचा पराभव करता आला असता आणि कपिल पाटील यांना तिथे राहून चांगल्या प्रकारे मदत करता आली असती. आज ते ओपनली जेव्हा मदत करायला जातात त्यावेळेस त्यांच्यावर प्रचंड टीका होते. त्यांच्यावर पहिला जो आरोप झाला तो कपिल पाटील यांच्याकडून मोठी रक्कम घेतल्याचा होतोय आणि तो पूर्ण मतदारसंघामध्ये पसरलेला आहे. जेव्हा खालच्या कार्यकर्त्यांना कळतं की आपला नेत्यांनी पैसे घेतलेत किंवा आपला नेता विकला गेला आहे तेव्हा खालची जी यंत्रणा आहे ती कुठेतरी गडबडते आणि ते फाटाफूट
होते तशी फाटाफूट होताना आता कुणबी सेनेमध्ये दिसते. म्हणजे कुणबी सेनेच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांचे फोटो हे आजही काँग्रेसच्या बॅनरवर झळकताना दिसतात. तुम्ही बघत असाल की पराग पष्टे असतील, जे शरद पाटील गोंदाड्याचे, म्हणजे बऱ्याच प्रेक्षकांना मुद्दाम सांगेन की शरद पाटील हे नाव कुणबी सेनेबरोबर अनेकदा जोडलं जात आहे. आता शरद पाटील हे दोन व्यक्ती आहेत आणि एक चांगले कर्तबगार शरद पाटील हे भिवंडी तालुक्यामधून कुणबी सेनेमध्ये काम करतात. तेही आता काँग्रेसबरोबर राहिलेले दिसतात की त्यांचे फोटो ते झळकलेले दिसतात त्यांच्या बॅनर्सवर. किंवा शहापूरमधली की जी काही मंडळी असते ती जरी विश्वनाथ पाटील आमच्या तिकडे गेले असले तरी आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही अशी भूमिका घेतलेली काही मंडळी असेल. हा जो प्रयोग सुरू आहे विश्वनाथ पाटलांच्या विरोधातलं वातावरण आहे ते वातावरण झालं नसतं. म्हणजे शहापूर विधानसभेचं विश्लेषण आपण करतो म्हणून एक किस्सा मी आवर्जून प्रेक्षकांना सांगेन की 2004ची जी विधानसभा निवडणूक आम्ही बघितली शहापूर विधानसभेची, त्याच्यामध्ये अध्याय 2095 आणि 99 हे दोन्ही वेळेस दौलत दरोडा जिंकले होते आणि महादू बरोरा हे खूप प्रयत्न करत होते ही निवडणूक जिंकण्यासाठी आणि त्यांनी या निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण व्यूहरचना केली होती. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक जिंकायची असं त्यांनी ठरवलं होतं. मात्र हाताला काही लागत नव्हतं. 2 वेळेस आमदार असलेला आणि चांगल्या प्रकारे काम असलेलं, पुन्हा शिवसेनेची बांधणी शहापूर तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे असलेले हा विधानसभा मतदारसंघ याला झटका कसा द्यायचा यासाठी आम्ही 8 महिने आधीपासून आम्ही प्रयत्नात होतो, कामाला होतो, आकड्यावारी सगळ्या मांडत होतो. कोण हाताला लागतं कोण गळाला लागतं हे बघत होतो. एनी हाव कंडिशन म्हणजे काही पण करून आपल्याला हा मतदारसंघ जिंकायचा असं बरोबराने ठरवलं होतं. आणि तेव्हा बरोबरांच्या बरोबर म्हणजे मी 1995 पासून महादू बरोरा यांच्या बरोबर होतो. म्हणजे खरं तर आमची जी मैत्री होती ती खूप चांगली होती आणि मी खूप माझ्या वयाने लहान होतो. महादू बरोरा हे 1980 पासून निवडून येत होते आणि माझा जन्म 1971चा. पण मी जेव्हा 1994ला मला पेपर काढला त्यावेळेस म्हणजे पहिलं वर्ष आमचं भांडणात गेलं, वादात गेलं. म्हणजे महादू बरोरा आणि माझ्यातून विस्तव जात नव्हता अशी परिस्थिती होती. पण 1995च्या नंतरची परिस्थिती बदलली आणि त्यावेळेसपासून आमची मैत्री ला सुरुवात झाली होती. आणि पुढे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस जेव्हा ते राष्ट्रवादीमध्ये गेले त्यावेळेस वाडा तालुक्यातील जी राष्ट्रवादी ही सतत मशालच्या विरोधात मोर्चे काढत होती, आंदोलनं करत होती, माझ्यावर सातत्याची टीका करत होती आणि त्याचं नेतृत्व हे बरोरा करत होते. एकदा बरोरा गणेश नाईक यांच्याकडे तक्रार घेऊन गेले आणि तेव्हा गणेश नाईक यांनी महादू बरोरा यांना सांगितलं की तुम्ही चुकीच्या पद्धतीने वागतायत. म्हणजे शरद पाटील हा माझा खूप जुना मित्र आहे. म्हणजे माझं मशाल वृत्तपत्र आहे त्याचं प्रकाशन पहिला अंक तर प्रकाशन हे गणेश नाईकांनी केलं होतं. त्यामुळे गणेश नाईक मला खूप जवळून ओळखत होते. त्यांनी सांगितलं की शरद पाटीलचे आजही आम्ही खूप जवळच्या त्याला आम्ही मानतो, त्याचे लिखाण वाचतो, त्याच्याशी आम्ही चर्चा करतो आणि कुठलाही जर अडचणीचा भाग असला या ठाणे जिल्ह्यामध्ये तर आम्ही त्यांची चर्चा करतो. तो चुकेल असं वाटत नाही, अभ्यासू आहे, मेहनती आहे, प्रामाणिक आहे. तुमचा काही कोणतरी गैरसमज करून देतं, नेमकं काय झालं ते सांगा. जेव्हा महादू बरोरांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न गणेश नाईक यांनी केला आणि त्यांना सगळ्या वस्तुस्थिती पटवून दिली त्यावेळेस गणेश नाईक यांनी मला बोलवलं आणि बरोबरांबरोबर आमचं पॅचअप करून दिलं. त्या दिवसापासून शेवटच्या क्षणापर्यंत महादू बरोरा आणि आमच्यामध्ये जे बॉन्डिंग होतं ते खूप मोठं होतं. त्याच्यामुळे जेव्हा 2004ची निवडणूक आली त्याचं पूर्ण मीडियाचं काम माझ्याकडे होतं आणि आम्ही सातत्याने आकड्यावारी करत होतो, आकडेमोड करत होतो. कोणत्या गावात काय होईल, अगदी खेड्यावर काय होईल, पाड्यांवर काय होईल, एका गावात पाडे किती, तिथे कार्यकर्ते किती, अगदी खूप अभ्यासपूर्ण अशी माहिती आम्ही जमा केली होती. पण शिवसेना काही हाताला लागत नव्हती की शिवसेना जर फुटली नाही तर आपण निवडून येणार नाही हे आधीच बरोबरांना माहिती होतं. हे 2दा आमचा पराभव झाला होता. 1995 आणि 1999ला दोन्ही वेळेस दौलत दरोडा जिंकले होते आणि यावेळेस त्यांना झटका द्यायचा असेल तर काय करायला पाहिजे याची विवेचना केली होती. आणि त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की दरोडांबद्दल प्रचंड नाराजी आहे. म्हणजे जो सलग 10 वर्ष आमदार म्हणजे कोणी आधी सत्ताधारी असलं की त्याच्या विरुद्ध जनतेची नाराजी असते. मात्र इथे दौलत दरोड्यांच्या विरोधामध्ये नेत्यांची नाराजी होती आणि म्हणून आम्ही ते चाचपणे करत होतो कोण नेता हाताला लागतं. सकाळीच म्हणजे महादू बरोरा आणि पांडुरंग बरोरा यांच्यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. हे महादू बरोरा हे सकाळी अगदी पहाटे 5ला हे तयार असायचे आणि कुठल्याही कार्यकर्त्याकडे जायचं असलं तर त्यांची आमची पंचायत व्हायची. ते जर आले तर सकाळी 5, 5:30, 6च्या आतमध्ये दरवाजामध्ये हजर असायचे. एक दिवशी सकाळी 5 वाजताच ते माझ्या ऑफिसमध्ये जिथे आम्ही राहायचो तिथे आले आणि त्यांनी दरवाजा वाजवून सांगितलं अरे पत्रकार आपल्याला खूप चांगली बातमी मिळालेली आहे, आजच्याच पेपर काढून छापायचा आहे, आपल्या शिवसेनेमध्ये भूकंप करायचा आहे. म्हणजे नेमकं काय झालं तर म्हणे शिवसेनेचे 2 नेते जे तालुक्यामधले जे 2 बलाढ्य नेते आहेत ते आपल्या हाताला लागलेत आणि ते
प्रवेश करतायत, आपल्याबरोबर आपल्याला मदत करतायत. मी त्यांना ते उभ्या बोलत असताना म्हटलं बसूया आणि बसून चर्चा करूया. नाही म्हणून मी चर्चाच करायला आलोय, तू वही काढव. आम्ही वही काढली, कागद पेन घेतलं आणि सुरुवात केली काय होईल काय नाही याच्या आराखडे बांधायला. त्यांनी सांगितलं आजचाच पेपर निघाला पाहिजे आणि या पेपरमधून मशालमधून ह्या 2 नेत्यांची नावं टाकून आपण भूकंप करू, सगळ्यांना सांगू की हे आमच्याबरोबर आहेत. मीच त्यांचं ऐकून घेतलं आणि मग काही विषयांवर आम्ही चर्चा करायला सुरुवात केली. मी बरोबर सांगितलं की जर आपण बरोबर यांना जर पक्षामध्ये घेतलं तर याचा आपल्याला शून्य फायदा होतोय. कारण यांना पक्षात घेतल्यानंतर शिवसेनेमधला यांच्याबरोबर कोणी येईल असं मला कोणी दिसत नाही आहे. त्याला कारण असं की शिवसैनिक हा शिवसेनेशी बांधलेला आहे, तो कुठल्या नेत्याशी स्थानिक नेत्याशी काय बांधलेला नसतो. तो असलाच तर मातोश्रीशी अटॅचमेंट त्याची असते. आणि वरून आदेश दिला की शिवसैनिक हे कामाला लागतात, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आत्ता कुठेतरी शिवसेना थोडीशी बंडाळलेली वाटते. मात्र त्यावेळेस म्हणजे मी 2004ची गोष्ट सांगतो, त्यावेळेस शिवसेना ही निष्ठावंत होते. अगदी कुठल्या नेत्याच्या किंवा स्थानिक कार्यकर्त्याच्या बरोबर जाणारी ती संघटना नव्हती. त्याच्यामुळे असा कोणता शाखा प्रमुख फुटेल किंवा विभाग प्रमुख फुटेल किंवा यांच्यावर कोणी येईल असं मला काही दिसत नाही आहे. त्याचा आपल्याला तोटा होऊ शकतो. आणि तुम्ही जर तो विचार केलात नाही त्यांना जर घेण्याचा तर यांचा फारसा आपल्याला उपयोग होणार नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेस, मी तेव्हा राष्ट्रवादीमध्ये बरोबर साहेब होते की राष्ट्रवादी काँग्रेस या लोकांना स्वीकारणार नाही, यांना तुम्ही कोणती पदं देणार, म्हणजे यांचाही आत्मघात होईल, यांनाही पक्षातून काही मिळणार नाही आणि त्याच बरोबर आपल्यालाही यांचा काही फायदा होणार नाही, यांच्यापासून मतदान मिळणार नाही. यांचा जो राग आहे तो दौलत दरोडांवर आहे. तो दौलत दरोडांवरचा राग काही शिवसैनिकांचा नाही आहे. त्याच्यामुळं शिवसैनिक यांचं ऐकणार नाही आणि हे वैयक्तिक रागापोटी जे आपल्याकडे आलेले आहेत किंवा आणखीन काही आमिषांपोटी तुम्ही काय आमिष दिली असतील म्हणून ते आले असतील तर त्याचा काही फायदा आपल्याला होणार नाही. मग त्यांनी सांगितलं मग काय करायला पाहिजे. तेव्हा त्यांना मी बरोबर सांगितलं की त्यांना आपल्याकडे घेण्यापेक्षा त्यांना त्यांच्याच पक्षात राहू द्या, त्यांना तिथे राहून काम करू द्या. मग बरोबरांचा आणि माझं बरंचसं त्यामध्ये वाद झाला. मग त्यांना मी शिवाजी महाराजांची शिवनीती समजून सांगितले की शिवाजी महाराज नेमकं काय करायचे की आपल्याला जर शत्रूला हरवायचं असेल तर त्याच्या गोटामध्ये आपली माणसं पेरायची, आपल्याकडून जो काही लोक फुटलेत अशी त्यांच्या गोटामध्ये माणसं पाठवून द्यायची आणि तिथल्या हालचाली लक्ष ठेवून किंवा तिथल्या यंत्रणा सगळ्या विस्कळीत करून विजय मिळवायचा, अशी एक शिवाजी महाराजांची नीती होती. तसं तुम्हाला काय करता आलं तर बघा, आपण एक काम करूया. मग आम्ही पुन्हा वही पेन घेऊन सांगितलं की ह्या दोन्ही नेत्यांना आपल्याकडे आलेत असं न दाखवतं ते त्यांना शिवसेनेमध्येच राहू दे, त्यांच्या काही नाराजी असतील त्या दूर होतील आणि ते तिथे राहून आपलं काम करतील असं बघा. खूप खळ झाला अगदी, म्हणजे आम्ही 5-5:30ला बसलो होतो तर 7-8 वाजले. 2-3 तासामध्ये खळ होऊन मग शेवटी बरोबरांनी मान्य केलं की ही बातमी छापू नको, कोणाला सांगू नको, ही अफवा कुठे पसरली नाही पाहिजे की हे लोक आपल्याकडे येतात, हे सांगितलं नाही पाहिजे. तू सांगितलेलं मला पटलंय. आणि मग माझ्यापेक्षा फास्ट डोकं ते त्यांचं चाललं आणि त्यांनी त्या नेत्यांना समजवलं की तुम्ही तिथेच राहा, तिथे राहून काम करा. हे दोन्ही नेते जेव्हा फुटलेत किंवा तो कानकून दरोडांना होती, ती कानकून शिवसेना नेत्यांना होती, तेव्हा त्यांच्यावर जबाबदारी देताना त्यांनी नेमकी जे बरोबरांच्या मनामध्ये होतं तेच झालं. म्हणजे आम्ही सांगितलं होतं की यांना प्रचाराला फिरवल्यानंतर प्रचारात काहीतरी विस्कळीतपणा आपण आणूया किंवा यांच्या हातात काही यंत्रणा दिली तर ती आपण बिघडवूया किंवा आपल्या इशाराने ही काम करतील किंवा यांनी काय करायला पाहिजे हे आपण ठरवू असं सांगितल्यानंतर आमचा होरा जो होता की यांच्यावर पूर्ण प्रचाराची जबाबदारी किंवा जी आखणी असेल ती ह्या दोन नेत्यांच्या हातामध्ये दिली पाहिजे. आणि नेमकं तसंच घडलं. शिवसेनेनी यांच्यावर अविश्वास दाखवला आणि अविश्वास दाखवताना त्यांना कार्यालयामध्ये बसवलं की तुम्ही कार्यालयाच्या बाहेर जायचं नाही, तुम्ही ह्या कार्यालयामध्ये राहून जे आखणी जी करायची असेल, प्रचाराची आखणी करायची असेल, कार्यकर्त्यांशी जे बोलायचं असेल किंवा गाड्या पाठवायच्या असतील, प्रचार यंत्रणा पाठवायची असतील, पत्रकं पाठवायची असतील, हे सगळं तर तुम्ही करायचं आणि कार्यालयाच्या बाहेर तुम्ही जायचं नाही. ते अप्रत्यक्षपणे त्यांची कोंडी केली होती. त्यांना कोणाला भेटू दिलं जात नव्हतं किंवा त्यांना प्रचारासाठी पाठवलं जात नव्हतं, कारण प्रचाराला गेलं तर गडबड करतील असं त्यांना वाटलं होतं आणि आम्हाला नेमकं तेच पाहिजे होतं. म्हणजे बरोबर म्हणजे जेव्हा लक्षात आलं की हे दोन्ही नेत्यांवर जे आपल्याशी अटॅच आहेत यांना कार्यालयात बसवलं तेव्हा एक वेगळ्या पद्धतीची त्यांनी व्यूहरचना केली आणि यंत्रणा कशी विस्कळीत होईल हे ते बघितलं. म्हणजे जेव्हा जेव्हा कार्यकर्ते कार्यालयामध्ये यायचे, विभाग प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, म्हणजे अत्यंत चांगल्या प्रकारे मेहनत करून जेव्हा कार्यालयामध्ये यायचे तेव्हा त्यांना हिडीस फिडीस केलं जायचं, त्यांना त्रास दिला जायचा, त्यांच्यावर संशय व्यक्त केला जायचा किंवा प्रचारांचे साहित्य दिलं जात नव्हतं, गाड्यांचे पैसे दिले जात नव्हते आणि जेवढी यंत्रणा विस्कळीत करता येईल तेवढी करायची, त्यांना अपमानित करायचं आणि अपमानित केल्यानंतर त्यांचं नाव हे बरोबर साहेबांनी जी यंत्रणा उभारली होती त्या यंत्रणेकडे जायचं आणि ती यंत्रणा त्या लोकांना कॅच करून त्यांना आपलंसं करायचं. एखादा विभाग प्रमुख, शाखा प्रमुख किंवा कार्यकर्ता जो आहे
तो प्रचंड मेहनत करताना, प्रचारात प्रामाणिकपणे असताना जर शिवसेनेचे नेते जर त्यांना त्रास देत असतील किंवा त्यांना हिडीस करत असतील, त्यांना अपमानित करत असतील, तर त्यांना ते वाईट वाटायचं. आणि त्याच वेळेस बरोबरांची माणसं त्यांना कॅच करायची आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची हमी द्यायची. त्यांना गाड्या देण्यापासून, त्यांना पैसे देण्यापासून, त्यांना प्रचार करण्यासाठी प्रवृत्त करण्यापासून सगळ्या गोष्टी करायची. त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की साला हे शिवसेना नको. म्हणजे त्यांना खालच्या कार्यकर्त्यांना अंदरकी बात काही माहीत नसते. म्हणजे ही मंडळी फुटलेली आहे की ही दरोड्यांच्या विरोधात काम करते, हे खालच्या कार्यकर्त्यांना माहीत नव्हतं. त्याच्यामुळे ते दरोड्यांवर रुसून बसले आणि मग त्यांनी बरोबरांना मदत करण्याचा प्रयत्न केला. आतून ह्या दोन नेत्यांनी पूर्ण शिवसेना पोखरली होती आणि ती जी व्यूहरचना केली ती बरोबर साहेबांनी केली. आणि बरोबर साहेबांनी बरोबर यंत्रणा शिवसेनेची पोखरल्यानंतर प्रचार यंत्रणावर कमांड घेतली आणि स्वतःची प्रचार यंत्रणा एवढी स्ट्रॉंग केली की शिवसेनेची यंत्रणा विस्कळीत असताना राष्ट्रवादीची यंत्रणा मात्र स्ट्रॉंग केली. आणि त्यावेळेस 2 वेळा आमदार झालेले असताना, शिवसेनेची ताकद असताना, म्हणजे बऱ्यापैकी दौलत दरोडांची लोकप्रियता असतानाही दौलत दरोडांना 2004च्या निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला. म्हणजे त्या सगळ्या घटनेचा मी साक्षीदार आहे. म्हणजे मला पांडुरंग बरोबर आणि महादू बरोबर यांच्यामध्ये आता जमीन असमानाचा फरक जाणवतो असं मी बोललो. तर याच्यासाठी की पांडुरंग बरोबर यांच्याबरोबर जी आता जी मंडळी ती सगळी चांडाळ चौकडी आहे. म्हणजे ती निर्णय घेताना चांगले दिसत नाही. सहज आपण म्हणजे बरोबर मी खूप छोटा पत्रकार होतो तरी पण ते अगदीच शहापूरहून वाढायला यायचे आणि स्वतः माझ्याशी चर्चा करायचे. खरं तर ते मला बोलवू शकत होते, खूप मोठी व्यक्तिमत्व होतं ते, पण त्यांनी मला कधी बोलवलं नाही. म्हणजे त्यांना जर वाटलं तर ते सकाळीच हजर व्हायचे आणि सल्ला घ्यायचे, सल्ला मसलत करायचे, विचारायचे. त्यांना पटलं तर ते घ्यायचे किंवा सोडून द्यायचे. किंवा पेपर कसा काढायचा, पेपर कसं लिहायचं, कोणती बातमी कधी आली पाहिजे किंवा कसं बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे, ही सगळी भाषणांची जी तयारी होती ती माझ्याकडनं ते करून घ्यायचे. म्हणजे आमचं पूर्ण मीडिया हाऊस हे त्यावेळेसपासून त्यांचं काम करतो. ज्यावेळेस पांडुरंग बरोबरांच्या बरोबर जी माणसं चिकटली मी ती चिटकवतानाही आम्ही खूप त्यावेळेस काळजी घेतली होती. म्हणजे त्याच्या वेळेसचाही किस्सा, म्हणजे राजकारणाचा विषय निघाला म्हणून सांगतो की राजकारण कसं खेळलं जातं की महादू बरोबरांची कमांड म्हणजे गेली अनेक वर्ष त्या तालुक्यावर का आहे, गेली अनेक वर्ष त्या घराण्याची कमांड या तालुक्यावर काय. त्याचं कारण की एक असं जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या आणि त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये बरोबर साहेबांची जी बरोबरची मंडळी होती, म्हणजे खरंच प्रस्थापित मंडळी सातत्याने उभी राहत होती, तीच निवडून येत होती किंवा तीच पडत होती. ज्यावेळेस जिल्हा परिषद निवडणुका दृष्टिक्षेपात आल्या आणि तिकीट कोणाला द्यायचे हा प्रश्न पडला, त्यांची तिकिटांची आखणी झाली आणि कोणाला द्यायला पाहिजे. यावेळेस जेव्हा बरोबरांनी मला माझ्या हातामध्ये यादी दिली की ही अशी मंडळींनी यांना आपण तिकीट वाटतोय, त्यावेळेस एक नाव होतं ते म्हणजे दिलीप अधिकारी. म्हणजे खर्डी जिल्हा परिषद गटातून त्यांचं नाव होतं, काही आणखीन 3-4 नाव होती. मग ते मी एक किस्सा सांगणार आहे. तर त्या नावावरून मी अशा 4 नावावरून मी फुल्ल्या मारल्या होत्या आणि त्यापैकी एक दिलीप अधिकारींचं नाव होतं. आणि त्यांना त्यावेळेस सांगितलं बरोबर साहेब यांना तिकीट न देता तुम्ही ते संजय निमसे यांना या मतदारसंघातून तिकीट द्या. त्यावेळेस बरोबरांनी सांगितलं की संजय निमसे निवडून येणार नाही. मी सांगितलं निवडून येणार नाहीत हे मान्य, मात्र आता तुम्ही थकलेले आहात. पुढची जी 2009ची निवडणूक आहे ती जर दृष्टिक्षेपात ठेवली, आपल्या डोळ्यासमोर जर ठेवली, तर पांडुरंग बरोबर हे आपले उमेदवार असतील किंवा पुढची पिढी जेव्हा राजकारणात येते तेव्हा मोठ्या लोकांशी तर तुमच्याबरोबरच्या लोकांशी ती अटॅच नसणार आहे, त्यांचे विचार पटणार नाही आहेत आणि एक वेगळा गॅप पडेल. म्हणजे आधीची पिढी आणि नंतरची पिढी याच्यामधला जो वैचारिक गॅप असतो तो मोठ्या प्रमाणात पडेल. आणि म्हणून तुम्हाला जर पांडुरंग बरोबर यांना जर पुढे करायचं असेल तर त्यांना आत्ता तरुणांची फळे तुम्ही दिली पाहिजेत. मी पूर्ण अभ्यासांती ते सगळं बोलल्यानंतर बरोबर साहेबांनी सांगितलं ठीक आहे, दिलीप अधिकारींचं नाव काढणं एवढं सोपं नव्हतं, कारण ते थेट पवार घराण्याशी संबंधित होते. म्हणजे अजित पवारांनी थेट गणेश नाईकांना फोन केला होता आणि त्यांना तिकीट द्या म्हणून सांगितलं होतं. त्यावेळेस महादू बरोबरांनी सांगितलं की तू गणेश नाईकांना जाऊन तर भेटलास आणि त्यांना सांगितलं की हे तिकीट असं फिरवायचं आहे. मी सांगितलं मी त्यांच्याशी बोलतो. मी गणेश नाईक साहेबांशी बोललो आणि पुढची भूमिका सांगितली की आम्हाला पांडुरंग बरोबर पुढे करायचं आणि महादू बरोबर यांच्या तर कारकीर्द आम्हाला संपवायची आहे, त्यांना जर थोडंसं बाजूला करायचं आणि ही पुढची पिढी आणताना आम्हाला नवीन काही चेहरे आम्हाला द्यावे लागतील आणि म्हणून आम्ही त्या प्रयत्नात आहोत. म्हणून दिलीप अधिकारी नको, त्यांनाही ते पटलं. आणि त्यावेळेस म्हणजे संजय निमसे हे पडणारे उमेदवार, म्हणजे खरं तर ते पडणार होते सगळ्यांनाच माहीत होतं, तरी पण त्यांनी ते तिकीट दिलं किंवा माझ्या हट्टा दिला. अशी त्यांनी 3 तिकीटं बदलली होती. मी तिसरी नावं मुद्दाम सांगणार नाही, पण अशी 3 तिकीटं त्यावेळेस त्यांनी जिल्हा परिषदेची बदलली होती आणि आम्ही संजय निमसेचं जे नाव होतं ते पुढे करून मी हक्काने घेतलं होतं. त्याचा परिणाम असा झाला
की संजय निमशे आत्ता जिल्हा परिषद सदस्य आहेत, म्हणजे त्यावेळेस ते पडले, पण आत्ता ते निवडून आले आणि गेली 10 वर्ष जर आपण बघितलं, 10 वर्षाचा इतिहास बघितला तर संजय निमशे खरं तर मशाल विद्यापीठातले आहेत. म्हणजे मशालशी संबंधित असलेली माणसंही खूप विचारपूर्वक निर्णय घेणारे असतात, खूप अभ्यास करणारी माणसं असतात. संजय निमशे सुरुवातीपासून आत्तापर्यंत हे पांडुरंग बरोरा यांना अटॅच आहे, त्यांच्याबरोबर अगदी खांद्याला खांदा लावून ते काम करताना दिसतात. म्हणजे पांडुरंग बरोरा त्यांची किंमत किती आहे हे मला अजून माहीत नाही, पण पांडुरंग बरोबरांबरोबर जी आम्ही फळी जोडण्याचा प्रयत्न केला ती बरीचशी फळी पांडुरंग बरोबरांनी तोडलेली आहे. म्हणजे महादू बरोरा यांनी एक वेगळी तरुणांची फळी उभारून ती पांडुरंग बरोबरांना संरक्षक कवच दिलं होतं. मात्र ते सांभाळतं पांडुरंग बरोबरांना आलं नाही. पण पांडुरंग बरोरा आणि महादू बरोरा यांच्या जमीन अस्मानाचा जो फरक मी सातत्याने सांगतो तो हाच आहे की त्यांच्या भोवती चांडाळ चौकडी जमलेली आहे आणि ते चांडाळ चौकडी त्यांचा घात करते. म्हणजे आता पण प्रचारामध्ये ते दिसताना बघतात की त्यांनी पत्ते हातात ठेवून खेळायला पाहिजे होतं, आता मात्र त्यांनी पत्ते ओपन करून टाकलेत. म्हणजे ते आत्ता नक्की कोणाच्या बरोबर आहेत याचा थांग पत्ता लागत नाही. कोणी काँग्रेसबरोबर सांगते, कोणी भाजपबरोबर सांगते. म्हणजे त्यांच्या बरोबर त्यांचा विचार जेवढा ठामपणे कोण सांगू शकत नाही की पांडुरंग बरोबर हेच करणार आहेत आणि ते काय नेमकं करणार आहेत हे त्यांचे कार्यकर्ते जे आहेत अवतीभोवतीचे ते सगळं सांगताना दिसत आहेत. म्हणजे महादू बरोबरांमध्ये आणि पांडुरंग बरोबरांमध्ये हा एक मोठा फरक आहे. म्हणजे त्यावेळेस संजय निमसे आम्ही त्यांच्या जवळचे पेरले किंवा संजय निमसेसारखे अनेक कार्यकर्ते आम्ही पांडुरंग बरोबरांवरती जे पेरले त्या कार्यकर्त्यांची अक्षरशः पांडुरंग बरोबरांनी माती केली आणि त्यामुळे त्यांना आता पक्ष सोडल्याशिवाय म्हणजे राष्ट्रवादी सोडल्याशिवाय किंवा दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन तिकीट घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. प्रेक्षक हे सांगण्याचं कारण असं की राजकारणामध्ये काही गोष्टी ह्या विचारांती कराव्या लागतात. म्हणजे मी 2 गोष्टी तुम्हाला सांगितल्या की एक तर शिवसेनेचे कार्यकर्ते पक्षात न घेता त्यांच्याबरोबर ठेवून त्यांना खेळता आलं असतं आणि ते खेळले. त्याचबरोबर पुढच्या 5 वर्षामध्ये काय होणार आहेत म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण जर पांडुरंग बरोबरांना उतरवणार असतो तर आम्ही काय करणार आहोत हे जे नियोजन होतं हे महादू बरोबरांनी अत्यंत चांगल्या प्रकारे कल्पकतेने ते करायचे. प्रत्येक निवडणुकीची आखणी करायची, तशी आखणी ही विश्वनाथ पाटील यांना करता आली असती आणि पुढच्या 5 वर्षाची बेगामी करून किंवा आत्ता जर त्यांच्या डोक्यामध्ये म्हणजे खरं तर बरीचशी लोक त्यांना त्यांच्या आरोप करताना ते सांगतात की हे नाही सगळं पैशांसाठी केलं. मात्र ते काँग्रेसमध्ये असते तर काँग्रेसची पूर्ण प्रचार यंत्रणा ही त्यांच्या हातात असते, पैशांचे व्यवहार त्यांच्या हातात असते आणि त्याचबरोबर कपिल पाटील यांच्याशी त्यांना सेटलमेंट करता आली असती, कपिल पाटील त्यांना मदत करता आली असते. म्हणजे खरं तर तेव्हा त्यांना जास्त पैसे मिळाले असते. म्हणजे आत्ता काय मिळाले माहीत नाही किंवा त्यांना काही दिलं असं माहीत नाही. खरं तर चर्चा अशी आहे की महामंडळ जर देणार असतील तर पैसे का द्यायचे हाही प्रश्न आहे. त्याच्यामुळं ते पैसे घेतील किंवा त्यांनी पैसे घेतलेत याच्यावर कितीही चर्चा असल्या तर त्यांच्या डोळ्यासमोर महामंडळ आहे. मात्र तसं न करता त्यांनी जर काँग्रेसमध्ये जर ते राहिले असते तर त्याचा फायदा कपिल पाटील यांना अधिक झाला असता आणि सुरेश टावरे यांचा त्यांना घात करता आला असता. मात्र आता सुरेश टावरे ही सावध झालेले आहेत. विश्वनाथ पाटील हे किती प्रमाणात मतं तोडू शकतात याचा अंदाज सुरेश टावरे यांना आलेला आहे आणि त्यामुळे सुरेश टावरे ही बऱ्यापैकी सावध झालेले आहेत. तेही त्यांची प्रचार यंत्रणा त्यांच्या पद्धतीने राबवत आहेत. सध्या तरी या मतदारसंघामध्ये विश्वनाथ पाटील यांचा जो बोलबाला आहे तो कपिल पाटील यांना किती प्रमाणात तारतोय यावर या निवडणुकीची समीकरणं अवलंबून आहेत. एकूणच ह्या मतदारसंघाचं पूर्ण जर लक्ष जे आहे ते आता विश्वनाथ पाटील नेमकं काय करतात त्याच्यावर अवलंबून आहे. विश्वनाथ पाटलांची गणितं खरं चुकलेली आहेत, ती गणितं जर बरोबर करायची असतील तर त्यांना त्यांच्या बूथवर हे त्यांना मतदान द्यावंच लागेल. त्यांच्या जोडीला श्रमजीवी संघटना ही बऱ्यापैकी काम करताना दिसते. शहापूर तालुक्यामध्ये बऱ्यापैकी देवा ग्रुप आहे किंवा इतर ज्या सामाजिक संघटना आहेत त्याही बऱ्यापैकी कॅच करण्याचा प्रयत्न कपिल पाटील करतात. कपिल पाटील आणि सुरेश टावरे हे दोन्हीही कोट्याधीश उमेदवार आहेत. त्याच्यामुळे उद्या परवाच्या दरम्यानमध्ये जो पैसा बाहेर निघेल तो सगळ्यात जास्त कोण काढतं म्हणजे पैशाचा पाऊस पडल्यानंतर त्या पैशांच्या बळावर कोण किती लोक वाहून जातात किंवा किती लोक मॅनेज होतात त्याच्यावरही बरीचशी गणितं ही शहापूर मतदारसंघाची अवलंबून आहेत. सध्या तरी दोघांमध्ये सुरेश टावरे आणि कपिल पाटील यांच्यामध्ये काट्याची टक्कर होताना इथे दिसेल. म्हणजे हा मतदारसंघ नेमका कोणाच्या ताब्यात जाईल म्हणजे दरोडाही तेवढ्याच ताकदीचे आहेत आणि बरोडाही तेवढ्याच ताकदीचे आहेत आणि नेमकी हे दोघेजण म्हणजे बरोडांचं नेमकं काय आहे ते अजून कळायला मार्ग नाही. पण ह्या दोघांपैकी दरोडा हे कपिल पाटील यांच्या बरोबर दिसत आहेत. त्यामुळं शिवसेना किती प्रमाणात कपिल पाटील यांच्या
बरोबर राहते याच्यावरशीही कपिल पाटलांचं भवितव्य अवलंबून आहे. एकूणच जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यापैकी शहापूर ह्या मतदारसंघामधून फारशी काही मतांची वाढ कोणत्या उमेदवाराला होईल असं आत्ताच्या टप्प्यामध्ये दिसत नाही. म्हणजे कोण किती फार आघाडी गेली, म्हणजे मागची जी आघाडी होती 4-5 हजारांची कपिल पाटलांना आघाडी होती, यावेळेस त्या आघाडीमध्ये वाढ झाली तर ती नेमकी किती होईल त्याच्यावर लोकसभेच्या निकालाची गणितं अवलंबून आहेत. प्रेक्षको, आपण पूर्ण या मतदारसंघाचा आढावा घेताना सगळी आकडेवारी बघितलेली आहे. एकूणच आकडेवारी जर बघितली आणि त्याची जर अभ्यासली तर या मतदारसंघामध्ये सुरेश टावरे वर्सेस कपिल पाटील ही अशीच लढाई होणार आहे. आणि या लढाईमध्ये जास्तीत जास्तचा फरक जो आहे तो आमच्या अंदाजाप्रमाणे एक 10 ते 15 हजारचा फरक हा राहू शकतो असं दिसतंय. म्हणूनच या मतांमध्ये जास्तीत जास्त वाढ व्हावी यासाठी दोन्ही उमेदवार ताकदीने प्रयत्न करतायत. प्रेक्षको, शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय घडलं होतं किंवा काय चाललंय याचं विश्लेषण तुम्ही ऐकलं. हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर तुम्ही तो लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.